हॅलो. नमस्कार सर. थोडीशी त्यांचं इंट्रोडक्शन करायचं म्हणजे खूप अवघड आहे. कारण त्यांचं त्यांचं इंट्रोडक्शन खूप, खूप, खूप लांब आहे. अशी मी जेव्हा त्यांच्यावर सर्च केलं तेव्हा असे 7-8 पानं आहेत जस्ट त्यांचं त्यांनी काय-काय केलं आहे. पण इन शॉर्ट मी सांगते. अ, आज सोळीत सांगायचा. हां. सो बेसिकली एक तर व्हेरी, व्हेरी, व्हेरी फेमस सायकायट्रिस्ट आणि व्हेरी मच लव्ड बाय ऑल दी अदर सायकायट्रिस्ट इन द कंट्री ऑल्सो. आणि रोज ते ही इज ऑल्वेज डूइंग सम प्रोग्राम किंवा समथिंग फॉर द पीपल इन दिस व्हेरी डिफिकल्ट टाईम आणि टायरलेसली. कारण त्यांना 12 वाजता जरी मी मेसेज केला तरी ते जागेच असतात आणि 5 वाजता बघितलं तरी ते ऑनलाईनच असतात. सो ते म्हणले मी म्हटलं एकदा मी म्हटलं त्यांना, की "तुम्ही झोपत नाही का?" तर ते म्हणले, "नाही, मी झोपत नाही." मी म्हटलं, आय थिंक यू आर सीइंग अ ड्रीम दॅट यू आर अवेक." कारण आय डोंट नो हाऊ हाऊ ही डज इट. आणि प्लस आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. पण त्यांचा एक्सपिरियन्स मेंटल हेल्थमध्ये खूप आहे आणि बेसिकली द मोस्ट इम्पोर्टंट थिंग इज दॅट त्यांनी आय एम सॉरी मी मध्ये-मध्ये इंग्लिशमध्ये बोलतेय कारण बरेचसे लोकं इकडे मराठी नाही आहेत आणि त्यांना पण डॉक्टर शेट्टींचं ऐकायचं आहे. सो दोन्ही भाषांमध्ये मी बोलणार आहे. आणि त्यांनी डिझास्टर सिच्युएशन्समध्ये भरपूर काम केलेलं आहे विथ गव्हर्नमेंट अँड ऑन हिज ओन अँड थ्रू एन-जी-ओज. जसं लातूर आणि मध्ये आणि त्याच्यानंतर कांडलामध्ये आफ्टर सायक्लोन आणि त्याच्यानंतर जबलपूर आणि गुजरातच्या अर्थक्वेक नंतर दुसरी गोष्ट रायट्स नंतर आणि जेव्हा सोमालियन पायरेट्सनी सी फेरर्सना पकडलं होतं आणि त्यांना सोडल्यानंतर त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना गव्हर्निंग बॉडी मेंबर आहेत ते एन-टी-एचे बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो इट इज व्हेरी ग्रेट दॅट ते आपल्याला आज लाभले आहेत आणि आम्ही खूप उत्सुक आहोत. खूप प्रश्न आलेले आहेत. तर लवकरच प्रश्न चालू करायचे आहेत. त्याच्या आधी डॉक्टर शेट्टी प्लीज तुम्ही थोडे शब्द बोला. नमस्कार सगळ्यांना. डॉक्टर नीतू मांडके was an institution. He was not an individual. And I still remember एकदा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये काही कामासाठी गेलो आणि तिथून ते त्यांचं संपूर्ण गँग घेऊन ते चालत होते. हे 20-25 वर्षाचा अगोदर, 20-30 वर्षाचा अगोदर. दुरून पाहिलं, हरीश तू इथे काय करतो? त्यांना काय इंग्लिश बोलायचं वगैरे एवढं काही इच्छा पण नव्हती त्या काळी. ही वुड टॉक एनी लँग्वेज आणि स्टॉप आणि स्पोक टू मी. काय काम आहे रे तुला? मी सांगितलं असं असं काम आहे. तू घाबरू नको, मी जरा राऊंड फिनिश करून येतो आणि तुझ्याशी बोलतो. ऍब्सोल्युटली डाऊन टू अर्थ. टिपिकल मुंबईकर, टिपिकल महाराष्ट्रीयन आणि कितीही whatever he has achieved, it never went into his head, and a phenomenal surgeon. एकदा मी पुरुषोत्तम शनॉय आणि डॉक्टर मांडके वर गोइंग इन इंद्रायणी एक्सप्रेस आणि पुण्याला, तेव्हा मध्ये बंद पडलं आणि मी सांगितलं देवा देवा देवा. ते म्हणाले मला का हाक मारतो हरीश? मी तर इथेच आहे म्हणे. And I still remember that travel very fondly. We laughed and laughed. And मला असं वाटत नाही की ते गेले. मला असं वाटतं ते आता इथे आहेत. आणि आपलं जे काही संभाषण आहे, कार्यक्रम आहे ते ऐकतात. असं मला आत्ता पण वाटतं. With this, I thank चारुता, अलकाताई, मंदार आणि सगळे, all the family members. I do not know them by their first names, for inviting me. I consider this to be a privilege, a great privilege. And I have come for Neetuji and his family and all of you here. That's it, Charuta. पटकन आपण चालूच करूया कारण भरपूर प्रश्न आलेले आहेत. आणि मी मंदार इज माय ब्रदर आणि जुई इज माय सिस्टर. Yeah, I met him on Twitter in the या. afternoon. Yes. सो मंदार शी मी बोलत होते तुमच्या ट्विटर बद्दल आणि तुम्ही युअर इनोव्हेटिव्ह आयडियाज इन मेंटल हेल्थ. सो ही विल गो फर्स्ट विथ द क्वेश्चन्स. Yes, Mandar. Good Shoot. evening, Dr. Shetty. Very pleasure meeting you. Likewise.
Speaking of Twitter, I came across this word that you've coined, which is fearodemic. आणि आय फाइंड इट व्हेरी इंटरेस्टिंग, कारण आता तर आपल्याला मोस्ट ऑफ अस लोकांची भीती वाटायला लागली आहे, मोर दॅन द इफेक्ट्स ऑफ पॅन्डेमिक होईल आणि काय होईल त्याच्यामध्ये, आणि बिकॉज ऑफ लॉकडाऊन आणि एवढ्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स अँड ऑल ऑफ दॅट, अँड यू डोंट नो हाऊ इट इज, अँड बिकॉज ऑफ यू आर अनअवेअर की नक्की काय होतंय आणि काय होणार आहे आणि काय करायचं आहे, आणि सो मेनी डिफरंट मेसेजेस. So I would like to really know more about this and how we deal with that aspect of this whole situation. Fearodemic म्हणजे fear plus pandemic is fearodemic. And if I'm an American, I will say हरीश शेट्टीने कॉइन केला शब्द, पण मी अमेरिकन नाही, मी हिंदुस्थानी आहे. आणि मी म्हणणार मी नाही तू, मला पुष्कळ लोकांनी जे काही स्टिम्युलेट केलंय माझा ब्रेन मध्ये, म्हणून तो शब्द आला. इट्स बिकॉज ऑफ हंड्रेड्स ऑफ पीपल who have taught me and automatically this word came. Patanjali says it's not my Yoga Sutra. Fearodemic is a very difficult fear. म्हणजे काय, कोणाचं जर निधनाचं जर आपण ऐकलं, so we feel that we will also die. We don't feel sad for that person. Immediately we feel we will also die. And when you see a cremation on the TV, you feel you're there. And with so much negative news, मुलं म्हणतात बाबांना, तुम्ही तुमचं बहिणीला बघायला का जाता हो, त्यांना कोविड आहे, ते असू दे तिथे. अरे डॉक्टरनी मला सांगितलं याला, माझी बहीण आहे ती, पण माहिती आहे माझा ती बहीण आहे, पण तुमचं पण आहे काळजी, तू जाऊ नको बाबा. आणि जेव्हा बाबा म्हणतात मुलांना, तू पण उद्या तुझं बहिणी बरोबर असंच करणार का, तेव्हा तो म्हणतो मला तुझी काळजी, आय डोंट केअर अबाउट युअर सिस्टर. Fearodemic is causing apathy because you are stuffed. You are thinking about yourself. And psychologists all over the world, including India, when number of deaths increase, empathy goes down. And that is something which is very dangerous. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की when we are numbed by fear, we don't think about anybody else. When the encounter specialist gets numbed after he shoots somebody in cold blood, he becomes a different person. He gets dehumanized. When the morgue attendant sees bodies continuously, he forgets the name of the bodies. The name of the person, he calls them bodies. So स्तब्ध होऊन नंब झालो, आणि त्याला आपण काय केलं नाही तर आम्ही पण डिह्युमनाइज होणार. We will have apathy. We will not have empathy towards anybody, and that is one of the most dangerous things. Atta, empathy is always unequal. It's never equal. If Anjali's daughter falls sick, she will take her to the doctor. But if her neighbor's daughter falls sick, she will give the address of the doctor. So all of us, we are empathic, but empathy is always unequal. But what is happening with this fearodemic is, either you become numb, indifferent, just like the intensivist who told me, Dr. Shetty, when somebody dies in the ICU, I just move on. म्हणजे मला काय होत नाही म्हणे. मी सांगितलं गाढव, तू लवकर मरणार रे. You will die early. का? If you do not feel if somebody dies, maybe at that point of time you have to act for the second patient, but at the end of the day, if you do not reflect and feel, you are dying as a human being. And that is what is happening to the common person. That is very dangerous. Sadness, when it occurs, it is a positive emotion. When you feel sad for somebody's death, anybody's, it is a positive emotion because it brings, it stimulates the empathy inside you. And with the sadness, if you genuinely grieve for anybody, even little, you are becoming a better human being. But sadness can be converted into anger. चिडखोरपणा पण वाढू शकते. एवढी भीती की मला काय करावं, काय बोलावं कळत नाही, आणि कोणी जर काही बोलवलं मला तर मला फट करून राग येतो. तू टॉवेल तिथे का ठेवलाय? तो टॉवेलचा काही दोष नाही. आणि sadness can also be converted into कीव. हे का आत्ताच काय झालं हे सगळं,
माझं आता USA जे काय MS होती ते डुबली. आता काय झालं, 5 वर्षांनंतर झालं असेल तर चांगलं असतं. So in this epidemic, though there are a million sunshine stories, we need to be careful to see that our empathy does not die. Fearodemic is a huge fear, but let us keep that little sadness, that little pain which happens. Pain in the heart is important to keep your empathy alive. And that is what is fearodemic and what it can cause. So I appeal to each one of us here. Remember, if you are concerned about the earth, you will be concerned about your family more. If you're only concerned about your family, you are disconnecting yourself from the earth and also from your family. Thank you, sir. So we'll move on to the next question. Anjali Ganu, आहे का अंजली? आहेत ते तिथे आहेत. Uh, शिरीष जाऊन झोपले, पण अंजली आहेत. You must be tired. Yes, Anjali ji. who wants to ask a question, तर प्लीज ती म्हणजे माझी काकू म्हणते मी तिला. अच्छा. नमस्कार डॉक्टर. आपली मी सदर वाचते, महाराष्ट्र टाइम्स मध्ये सध्या येत आहेत ती. हो. आणि आता तुम्ही सुचवलेला एम्पथीचा विचार आणि त्याच्या मागे प्रत्येकाने ठेवायची असलेली मनातली दुःखाची भावना, हा विचार मला खूप आता आवडला. की खरं आहे की दुःख कोणाबद्दल तरी वाटल्याशिवाय एम्पथी पण वाटणार नाही. तर हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवायला हवं. मला दुसरं आता असं विचारायचं की आपल्या आजूबाजूला आपण सध्या खूप बघतोय की अरे ह्याच्या घरात 5 पेशंट निघाले, मग ऍडमिट करताना एवढे सगळ्या अडचणी आल्या. आणि हे कदाचित प्रत्येकाच्या आपल्या मनात अशी आता टांगती तलवार आहे की कदाचित उद्याचा हा सामना मला पण करायचा आहे. आयदर मी पेशंट असेन किंवा मे बी आय एम हॉस्पिटलायझिंग माय सम व्हेरी क्लोज रिलेटिव्ह. तर हे सगळं करताना आपण त्याची मानसिक तयारी कशी ठेवायला हवी, किंवा त्यावेळेला घरातल्या सगळ्यांचं आणि आपलं मानसिक संतुलन कसं ठेवावं, ह्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन कराल का? फॅन्टास्टिक क्वेश्चन अंजली, ब्युटिफुल क्वेश्चन. पहिलं म्हणजे लेट अस लुक ॲट द 4 C's डे टू डे. पहिला C आहे क्रिएट अ रुटीन. पण क्रिएट अ रुटीन सांगितलं मी एका भाषणात, 2-4 फोन आले मला. 20 वर्षाचा एक मुलगा, तुम्ही काय केलं डॉक्टर साहेब? क्रिएट अ रुटीन म्हणजे काय झालं माझ्या घरी तुम्हाला माहितीये का? माझे बाबा म्हणतात सगळं 5 वाजता उठलं पाहिजे, 5:15ला व्यायाम केलं पाहिजे, 6 वाजता ब्रेकफास्ट संपली पाहिजे. काय केलं तुम्ही डॉक्टर? व्हेन आय से क्रिएट अ रुटीन, अंडरस्टँड इट्स अ फ्रेमवर्क, इट्स नॉट अ टाइम टेबल. पट्टी नाही, इट्स अ फ्रेमवर्क. अँड फ्रेमवर्क मे नॉट बी द सेम फॉर एव्हरीबडी. द फादर माइट डू एन एक्सरसाइज इन द मॉर्निंग, the daughter might do it in the evening, the son might do it in the evening, late evening. So create a routine म्हणजे framework where everybody gets adjusted, but not adjusted to an extent that सगळं विस्कळीत होतोय. तुम्हाला that son, that boy told me, डॉक्टर शेट्टी मी सगळ्या बरोबर जेवत नाही, माझ्या रूम मध्ये जेवतो. तेव्हा मी सांगितलं आम्ही इंडियन पेरेंटिंग आहे, आम्ही अमेरिकन पेरेंटिंग करत नाही वय, आम्ही तर काही चॉईस देत नाही. व्हिटो पॉवर माझ्याकडे आहे, बाबाकडे असतात व्हिटो पॉवर. एवढं चॉईस देऊन आम्ही जगत नाही, आम्ही हिंदुस्थानी पेरेंट्स. वेल इट्स युअर चॉईस, यू कॅन ईट इन युअर रूम. नाही तुला यायलाच पाहिजे. आणि ही सेड डॉक्टर शेट्टी आय डोंट लाईक इट, आय डोंट लाईक इट. तेव्हा मला कळलं तो IB किंवा IGCSE चा विद्यार्थी असेल, तो SSC बोर्डचा विद्यार्थी असं केव्हाही सांगत नाही. पायलट टिळक विद्यालयाचं मुलं केव्हाही असं सांगणार नाही. IGCSE आणि IB बोर्ड चांगलं आहे. इट हेल्प्स यू टू कनेक्ट विथ द वर्ल्ड, बट इट डिस्कनेक्ट्स यू फ्रॉम द कंट्री. आणि तुम्हाला नो डॉक, इट्स नॉट कूल एट ऑल. मला पण यांचे जे ऐकून बोलून मी पण थोडं ऍक्सेंट वगैरे शिकलो आणि थोडं इंग्लिश पण शिकलो. आपण काय स्टेट बोर्डची इंग्लिश आपली एवढं फाड इंग्लिश नाही. त्या काळी ताई मिसेस मांडके विल रिमेंबर, कोकाटेचा फाड इंग्लिश होता ना क्लासेस त्या काळी, तुम्हाला आठवतं का? I told him, no son, it's important to be connected. Why do you say, Dr. Shetty? I said, disconnection is the biggest illness of the century. Disconnection is the biggest illness of the century, much bigger than HIV. म्हणजे काय? म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे एकत्र भेटत नाही बाहेर. मृत्यू झाला तरी नोटीस बोर्ड मध्ये येते, हा माणूस मेला, बाजूला राहत होता, माहीतच नाही. So disconnection is worse than HIV. And तो हुशार माणूस ना, त्याला मी रिसर्च सांगितलं, एव्हिडन्स. Well, my dear son,
Remember, there are 3 evidences post-COVID, and based on the meta-analysis of all the studies done across the country, there are 3 data points. One is staying connected. Second is safety, perception of safety. And the third is non-psychiatric interventions. Oh, really? So you say, I need to sit down with them. Of course. पण हे लोक काहीतरी बोलतात, गावाकडले बोलतात, हे बोलतात. Oh, they are talking culture. You are talking science. When science and culture meet, human beings become complete. असं त्याला काहीतरी मी बोलून टाकलं, माझं विजडम. आणि तो काय असा 3 seconds pause केला, yes doc, we'll go and eat together. So it's important that framework, create a routine म्हणजे framework where everybody has a choice, but there are some places no choice. The veto power with the father. Number 2, Tai, color. Add C seconds is color. I tell people, when you are down, wear great colors inside the house. म्हणजे काय? Wear the best clothes inside the house. वेळ लागलाय का डॉक्टर शेट्टी तुम्हाला? तुम्ही सायकियाट्रिस्ट लोक सायकियाट्रिक प्रॅक्टिस करून करून काय तुमचं आता मिस्टर योगेश ना बघा, लाल शर्ट घालून आले, मस्त दिसतात. कलर, absolute color. Wearing color inside the house is also positive. Being a little mad is important at the time of COVID. You can't be absolutely regimented, restricted, and clear. So add color. Add color to your food, mood improves. Third thing is conserve. मच्छी नसेल तर पनीर खा, पनीर नसेल तर भाजी खा, आणि जे का आपण खातो सेलिब्रेट करा. मस्त पैकी भाजी आहे. VP सिंगने एकदा सांगितलं होतं, आधी रोटी भी बाट के खाओ. So the first 4 things is something we need to do. But as Madam Anjali asked me, number 1, आजकाल filter the news. न्यूज बघायचंच नाही. अर्णब असू दे की कोणी असू द्या, मराठी किंवा इंग्लिश बघायचंच नाही. TRP वाढते. when they show a funeral pyre, TRP वाढते. But when they show a burial, TRP वाढत नाही, because flames are attractive. नाही बघायचं. दूसरं म्हणजे समाज की बोली, न्यूज की बोली और अपनी बोली में टक्कर है. अंजलि ताई, अपनी बोली में क्या, what is it that we tell our minds? अपना सेल्फ टॉक जो है ना, वो भी बहुत जबरदस्त होता है. How will you tell your brain? Your brain is receptive to what you tell. 85% लोक क्वारंटाईन मधून बाहेर येतात. खरं आहे, 100% खरं आहे. इन्फेक्शन इज वास्ट अँड वाईड. आणि नंबर 2, मी I will keep in touch with my friends and doctors. If at all I get, I'll do this. Number 3, पंचामृत. पंचामृत म्हणजे मी रोज प्राणायाम करणार. आणि मी का करणार? कारण US नेव्हीनी सांगितलंय की US नेव्हल शिप्स मध्ये प्रत्येक सेलर प्राणायाम करतात. ते US नी केलं तर आपण पण करणार. 15 मिनिट प्राणायाम करा. आणि एक IIT चा मुलगा, त्याची बाबा IIT मध्ये, IIT आणि IIM असतो ना, ते IIT, संपूर्ण परिवार करतात बसून प्राणायाम, पण तो करत नाही. वेल, इट्स नॉट रिअली ट्रू. देयर इज नो एव्हिडन्स. That mother gave me a call. Can you explain to my husband? I said, of course there's evidence, my dear friend. The hippocampus really becomes better, and your memory will get better, and the prefrontal cortex, it improves, and your decision making power, your vivek buddhi will improve. Amygdala will calm down, your anger will go down, you'll make more money in your business. And remember, when families are together and they do together, there's energy which passes between each other. Please do. Number 2, झोप. म्हणजे नेटफ्लिक्सचं आणि जे बेगम लोकांना बघायची काही आवश्यकता नाही. भेजा से पंगा लोगे, फोटो जल्दी लगेगा. पासपोर्ट साइज फोटो तैयार रखो. No way you can hassle sleep. I was sitting till 12 o'clock for the last 1 year in between, was because for finding beds for the patients. No beds, 100 calls, calling 100 people to find beds. 7 Hills ना, ह्याला मस्कामा, त्याला मस्कामा, त्याचा पाय धर, हे धर, ते धर करून लोकांना बेड शोधायसाठी आम्ही रात्री बसवतो. That's okay. So sleep, योग, diet.
महाराष्ट्रन पार्लेकरींचं डाएट सगळ्यात बेस्ट. लेस फॅट, लेस कार्ब्स, and quantity also is not too much. किती पोळी खाणार, 2 की 3. So quantity is also very controlled. So योग, sleep, diet, and number 4, व्यायाम केलंच पाहिजे. म्हणजे काय, सूर्यनमस्कार इज व्हेरी कूल. 20 वर्षाच्या मुलाला मी सांगितलं जिम नाही म्हणे, जिम नाही, वेअर द जिम, आय कॅन्ट टेक वेट्स. मी सांगितलं डू सूर्यनमस्कार, इट्स व्हेरी कूल. सूर्यनमस्कार, वॉक करा, बाहेर खाली डॉक्टरांचं ऍडवाइस घेऊन वॉक करा. असं करत असताना the anxiety is too high, अंजलिताई, because everybody is talking about इसका ऑक्सीजन कम हो गया, उसका ऑक्सीजन कम हो गया, इधर पता है इधर इतना लोगों को बेड नहीं मिला. अरे इतर लोकांच्या गोष्टी बोलू नका हो, गप्प बसा. तुम्ही काय ना काय करत राहा घरी. डू लिटल थिंग्स, इट डिस्ट्रॅक्ट्स यू. डिस्ट्रॅक्शन इज इम्पॉर्टंट बिकॉज इट क्रिएट्स स्पेस फॉर क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज. And as you do things, one woman said, I have started working 24/7. तुम्ही सांगितलं लहान लहान काम करा, मी करत सुटलो. आम्ही असं नाही बाबा, 1 तास पाय वर करून कॉफी घे, 1 hour आराम पण कर, 24 तास काम करायची नाही. And as you distract, as you limit your news, as you talk to your friends, and remember, as I said, the data point of connectivity means, remember, don't pick up the phone and talk to anybody. When you pick up the phone and talk to the wrong person, हो तुम्ही जिवंत आहात का, आम्हाला पण लई भीती वाटते. तुम्हाला कसं वाटतं? अशा लोकांशी बोलायचं नाही. अशा लोकांना माझे सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट किंवा कोणी बाबा वगैरे असेल तर त्यांच्याकडे पाठवा. जे लोक म्हणतात हा भीती वाटते पण आपण सगळे वी आर ऑल वन. आणि आणि आपल्या सगळ्यांचा एक सेफ स्पेस असतो वेअर यू आर इमोशनली न्यूड. माझं शाळेचा, मी पार्ले टिळकचा नाही अंजलिताई, मी सेंट झेवियर्स हायस्कूलचा त्या बाजूला, म्हणजे बियॉन्ड द ट्रॅक्स. अँड माझे मित्र सगळे इथे होते, मिलिंद करमरकर वगैरे सगळे इथे होते, राजू पटवर्धन वगैरे. तर आमचा एक ग्रुप आहे, आम्ही 2 दिवस 2-2 तास बोलतो आणि काही पण बोलतो. आम्हाला व्हिजिटिंग कार्डची काही मालूम ही नाही मैं कौन हूं तभी. I merge with the entire universe. I talk what I want and we talk. So when you say connected, connect with your safe space. And that I think is important. So Anjali ji, simple things, connect. भीती येताना हो येतोय, मला भीती वाटते, पण संपूर्ण पॉझिटिव्हिटी येण्याची शक्यता नाही. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह एकत्र असणार, बट ओव्हरऑल विल बी फ्लोटिंग. नाव चारुता इज गेटिंग व्हेरी रेस्टलेस फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. एवढ्या लोकांना तुम्हाला प्रश्न विचारायचे, सो Yeah, go ahead. I'm sorry for making it long, but it was a very good question. No, it was a good question, and it actually has answered many questions. So moving on, वर्षा मामी, माझी मामी आहे वर्षा, मिसेस वर्षा पडळकर. शी stays in Pune आणि she stays by herself. You know, आणि she is so amazing की ती एकटी राहते पण काय always positive, always you know fully independent. So she wants to ask a question. Varsha mami, unmute कर. व्हिडिओ अनम्यूट करायला पाहिजे. मला प्रश्न हा म्हणजे माझ्यातर्फे थोडक्यात सांगते, अनेकांना पडलेला प्रश्न जे मला पण विचारतात हा, की जेव्हा कोविड मधनं पेशंट बरा होऊन बाहेर येतो तर त्यांना पडलेला प्रश्न असा की तो बाहेर आल्यानंतर तो इतरांना कोविडचे हे देऊ शकतो का. संपूर्ण 3-4 आठवडे नंतर तुम्ही देऊ शकत नाही, पण तुम्ही इतरांना तुमची मधली गॅप किती हवी असा त्यांचं, की कोविड मधनं निगेटिव्ह होऊन बाहेर आल्यावर किती दिवसांनी त्यांनी मिक्स व्हायला हरकत नाही. कोविड टाइम टेबल इज 3 weeks आणि संपूर्ण रिकव्हरी 3 months अप्रॉक्सिमेटली. पण 3-4 आठवड्यानंतर तुम्ही फिरू शकता. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला झालं म्हणजे तुमच्याकडे बुलेट प्रूफ वेस्ट नाही अजून. तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. 2 मास्क, 2 वॅक्सिन,
आणि डिस्टन्स ठेवलंच पाहिजे, कारण रिइन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. पुष्कळ कमी आहे. तर तुम्ही मिक्स होऊ शकता. पण काय झालं माहिती का, मी पहिला वॅक्सिन घेतलं त्यानंतर मी कसं आंघोळ करतो मला आठवणच नव्हतं. त्याच अगोदर मी नीटपणे साबण लावून माइंडफुली आंघोळ करायचो. पण एक वॅक्सिन घेतल्यानंतर थोडं ताकद आला मला. मी म्हणतो काय आता काय होणार नाही, जायला काय वॅक्सिन झाली आपली. पण नाही, ज्यापर्यंत हा कोविड व्हायरस जात नाही त्यापर्यंत जेवढं प्रिकॉशन अगोदर घेत होते तेवढंच घेतलं पाहिजे. पण 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 मी तुम्हाला मानतो ताई, तुम्हाला कोविड झाला आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात. मिक्स अराउंड बट बी केअरफुल अँड एनी रिस्क. डोंट ड्रॉप युअर गार्ड अँड दॅट आय थिंक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या घरी आज भांडण झालं. माझा मुलगा म्हणतो 26 वर्षाचा, मला पिझ्झा पाहिजे. आणि तो हुशार मुलगा ना, एमबीए टाईप आहे तो. आपण एमबीबीएस, एमबीए वाले मोठे लोक असतात. पिझ्झा, मी विचारलं का पाहिजे पिझ्झा रे तुला? नाही तुला माहित नाही डॉक्टर, CDC अमेरिकाने सांगितलं फोमाइट कॉन्टॅक्ट होत नाही म्हणे. आय टोल्ड हिम अमेरिकाने एवढं प्रोटोकॉल चेंज केले, त्यांना कळत नाही, त्यांना पण काही कळत नाही. पण तू नको खाऊ रे पिझ्झा. आता तो पिझ्झाचा बॉक्स मध्ये कोण येतो तिथे, काय येतो, काय 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 अजिबात खरं नाही. तो म्हणतो नाही डॅड, लेट अस डिस्कस. Tell me, Dad, why do you think? Why are you so scared? I said, I'm not scared. I'm extra cautious because I care. Because I have 2 senior citizens at home, 3, including me. And remember, if you sacrifice your freedom, you are helping all of us to survive. Emotional होऊन मी असं बोललो त्याला, इमोशनल झालो थोडा. I looked into his eyes, but he's a very understanding boy. He discusses. He said, yes, I agree, but Dad, how long can we do this? I said, as long as we should. त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे तुमचं पॅलेटचं. नाही खाल्लं तर काय बिघडेल रे? आम्ही लहान असताना मिस्टर गाणू, मिसेस गाणू आठवण असेल, एका काळी आम्हाला राईस मुंबईत मिळत नव्हतं त्या काळी, 30-40 years ago. आणि लॅप्सी खात होतो त्या काळी. हसून खेळून आम्ही खाल्लो लॅप्सी. मिनिमलिझम शुड बी एन्जॉयड. एक लाईन सांगतो नंतर बंद करतो, कारण आपली चारुता पुढे मागे होता येतात. कारण ना मला काय नाही, मी जेवढं मला बोलायचं तेवढं बोलतो. आपल्याला चान्स मिळाला तर आपण माईक सोडत नाही. परागाळवणी सारखा माईक सोडत नाही. So it is important that we take care. We don't allow people to come in as much as we can, and we see to it that we take. But तुम्ही फिरा, पण केअर घेऊन फिरा. जास्त फिरू नका. डिस्टन्स, मास्क आणि वॅक्सिन घ्या. माझी दोन्ही वॅक्सिन झालेली आहेत आणि मी बंगल्याच्या बाहेर पडत नाही. बंगल्याच्या ह्याच्यातच फेऱ्या मारत असते. व्हेरी गुड. पण रात्री 10 वाजता जेव्हा शांत असेल तेव्हा थोडा हवा खाऊन 1-2 फेरी एक्स्ट्रा मारा. मी 9:30ला झोपते. अरे बाप. पण 4:30ला उठते. 5 वाजता मारा एक फेरी, 2-3 फेरी एक्स्ट्रा मारा तरी. तुम्ही एक उल्लेख असा केला की आमच्या वेळेला हे मिळत नव्हतं. ही गोष्ट मुलांना सांगितलेली अजिबात आवडत नाही. नाही. एक लक्षात घ्या. वी शुड नॉट शेअर द ग्लोरीज, शेअर द स्टोरीज. फरक आहे त्याचा. ग्लोरीज मुळे तुला माहिती आहे का, आम्ही लहान असताना किती त्रास आम्ही घेतलं, तुला सगळं मिळतो, हे नाही सांगायचं. तुला काय माहित आम्ही किती मेहनताने आणि एवढी परिस्थिती बात करून असं नाही. अरे इकडे बस रे. आमचं पण थोडं स्टोरी ऐक ना. एका काळी आईला भातच नाही मिळायचं रे, असा भाषा आहे. म्हणजे थोडं ते मठाची भाषा नाही, ट्रिक करायची त्यांना. मठाची भाषा नाही, ट्रिक नाही करायची, महाराष्ट्र टाइम्सची भाषा नाही, नवा काळची भाषा. अरे काय त्या काळी असं होत होतं रे. आणि काय सांगू, आई ना माझी ती व्हीट मधून इट्स व्हेरी कूल लॅप्सी बनवून आम्ही लॅप्सी. मेक इट इंटरेस्टिंग, क्रिएट अ सरप्राईज अँड देन से. अँड ग्लोरीज मध्ये मी स्टोरीज मध्ये मी एकटा नाही रे, सगळे आम्ही एकत्र. मी हेल्प केलं, ते पण मला पुष्कळ हेल्प केलं. वेन यू शेअर द स्टोरीज ऑफ हेल्प, इट इज स्टोरीज. वेन यू से
काय माहिती तुला, मी कोल्हापूरचा लहानसा गावात मोठं झालो, चप्पल नव्हती, 2 जोडी कपडे मी कॉलेज गेलो, हे नाही ऐकणार नाही लोक. सो इट्स ऑलवेज स्टोरीज, नॉट ग्लोरीज. थँक यू फॉर इंटरजेक्टिंग, अलकाताई. I want to invite my sister-in-law, Mandarchi Baiko, Jeevat, to. I saw her. So, Just Jeevat, yes. Yes. go on. Yes. Good evening, Doctor. And it's Hi, a pleasure. It's a pleasure connecting and a pleasure listening to you as well. Likewise. Ask a question that has been, it's an experience that I have gone through recently. Okay. And I think, I mean, your guidance to people who, if were to go through the same thing, would be quite beneficial. Yes. If you were to have, so we've been a responsible citizen all through, ever since the pandemic hit us. We've been cautious not to step out, following all the protocols that have been mandated to ensure no further spread. But you come across a situation where you need to be at a hospital to take care of a loved one. To suddenly to prepare yourself and not to get anxious. More so because I stood there, you know, I was alone here. My husband Mandar is in Lonavala because of the lockdown. So to prepare myself mentally and not get worried, and also not get worried that I would be going in and out of home, and I have a small child, my mother, who's also 70 plus. How do you prepare yourself? Because you need to do it, like you said, right? Empathy is important. You can't suddenly just be selfish, and not that we want it to be, but how do you mentally prepare yourself without getting anxious, without totally losing it, but at the same time preparing your family also for going through it together? Absolutely, Jeevat. I'll tell you, I've been working every day in my hospital, in my clinic, okay? Since March. I just took leave for 2 days when my family member passed away and one my friend passed away. And what I tell myself in the morning, आंघोळ करतो, एकत्र ब्रेकफास्ट करतो, पुष्कळ जोक्स मारतो घरी. माझी आई 85 आता. माझी सासू आणि आई एकत्र आहे. बापरे, एवढं टेन्शन आहे मला. ते एकत्र दोघे एकत्र येऊन माझी वाट लावतात. So what I've learned is do simple things joyously. So when you sit and crack jokes and have breakfast, anxiety goes down. It goes down, number one. Number two, anxiety is important for improved care. No, see, there are 3 things: reckless optimism, blind optimism, and rational optimism. Reckless optimism, मला काय होणार नाही. माझा मुलगा सांगतो, मी 2 महिने इथे होता कॅम्पसमध्ये, सगळ्यांना झालं, मला नाही झालं. मी नंतर गेलो सिक्कीमला, सगळ्यांना झालं, मला नाही झालं. मी सांगितलं गप्प, त्याला बसून समजवलं. This is reckless optimism. Rational optimism, we are taking all the precautions. And we are also laughing inside. Laughter is without reason you laugh. My mother says you're mad. I said, yes, you are also mad. I'm also mad. We laugh. 85. She's 85. So one is keep the mood of the house. Be a little clown. Be a clown. Don't be a meticulous person. Be a little clown. It's important to be a clown at this point of time. That is number one. Number 2, self-talk. As you start from your house, keep your guard on. मी खाली जातो, हातात हँड ग्रेनेड म्हणजे सॅनिटायझर, 2 मास्क, गाडीत बसतो. माझा ड्रायव्हरला एकदा होऊन गेला, तो पण 2 मास्क. हॉस्पिटल जातो, डायरेक्ट माझा रूम मध्ये जातो. इकडे तिकडे कॅन्टीन फॅन्टीन हिंडत नाही. अरे हे चाय पिऊ, नाही प्यायचं मला, तू घे. शेती लोक घेतात, पण बसतो माझ्या सीटमध्ये. पेशंटचे 2 चेअर मागे टाकतो, 10 फीटचा आय डिस्टन्स, आणि काम करतो. आणि काम संपल्यावर डायरेक्ट खाली गाडी, डायरेक्ट घरी आल्यावर अंघोळ, आणि पुन्हा आपलं स्टँडअप कॉमेडी सुरू. आणि जे हसत करतात त्यांची अँक्झायटी कमी असते. जे
माइंडफुली प्रोटोकॉल करतात, फॉलो करतात. पण 1-2 वेळा असा विचार येतो, अरे मी सांगतो तुला, माझ्या मुलाला झाला कोविड, मी सांगतो हाऊ डिड ही हॅव इट, द एल्डर वन. होलीच्या दिवशी तो मला म्हणाला, डॅड, हे सगळं ICSE वाल्यांनी इंग्लिशच बोलतात. चांगलं झालं मी SSC बोर्ड मधून पास झालो. अजून माय फीट इज ऑन द ग्राउंड. डॅड, I just will go 1.5 kilometers and just meet my friends and come back. मला त्या दिवशी काहीतरी मला असं वाटलं, एक हा माणूस गोंधळ करणार. हाऊ लॉंग विल आय स्टे? आय जस्ट गो टू हिज हाऊस अँड कम बॅक. आणि माय वाईफ सेड, एवढा दिवस बसले, तो पण बहुतेक पकडला, त्याला जाऊ दे. पुढच्या दिवशी 3 days नंतर मी सांगितलं, आपण रॅट करू, रॅट टेस्ट केला, तो पॉझिटिव्ह, मी निगेटिव्ह. त्याला क्वारंटाईन केली. आणि त्या काळी बेटा काय होतं, यू सडनली हॅव अ फिअर, आईला झालं तर काय होईल, 75 सासू. आणि ही भीती असताना आय टॉक टू माय फ्रेंड्स. I don't talk inside Dow. I talk to my colleagues. So many things we can't talk to a spouse, Jeevan. We can talk to our friends. And those 15 days was very, very tense. Then he was out of it. The point is, go through the anxiety, talk to your friends, use humor, pranayam करायचा, sympathetic and the parasympathetic nervous system come into a balance. जिस्म और जहन आपस में बात करते हैं तो शरीर शांत होती है. And if you're a doc, you know, hypothalamus pituitary adrenal axis gets okay. And as Manjari is seeing lot her WhatsApp, and it becomes completely all right. And it's a struggle, beta. It's not easy, huh? But you know what, Jivat, through this struggle, 20 years from now, you will tell your grandchildren, पता है 2020 मध्ये एक pandemic आया, and we will have lot of stories of resilience to share, and that is what is the best part of this entire experience. Charuda. Thank you. That was also a very important Psychologist question because we have असं होतं कधी कधी की दुसऱ्या कुठल्या इलनेस साठी पण जायला लागतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. सो थँक्यू फॉर दॅट. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आलेला आहे. आता आय विल कॉल अनुराधा सत्यनारायण प्रभुदेसाई. अनुराधा आहेस का? आहे. Who is she, by the way? I don't know her. Is it, sir? Hello, sir. How are you? What are you doing, Anuradha? How are Sir, you? good, sir. Good, sir. Sir, my question to you is, a lot of us are losing loved ones. So sometimes it's very difficult to accept, especially if it's a parent, it's very difficult to accept it. So I would want to know, what can we do to, I know it's a journey and I've walked my own journey with it, but I'm still aware, Anuradha. Yes, sir. But I would still like to ask you, what could one do to help oneself in this journey? It's a journey which is very alone, sir, no matter what you do. And there are too many questions, there's too many thoughts that are going on in the mind. So there are many like me, so please guide us, sir. I'm also part of the same team, beta. I understand what you felt after I've experienced the same loss, similar loss. Yes. So when death hits you, you're alone. When the deaths are less, there are many people around you. But when the deaths are so many, you're all alone. I still remember I brought my auntie on the 21st of April from Dahanu to my hospital. Her oxygen was 89. I got her in an ambulance, and she was good for the first 5 days at Hiranandani Hospital. 6 days she just dropped dead. And the entire family was positive. The son got hospitalized on the 24th, and she dropped dead on the 26th of April. Everybody was positive, so they were all at home. So it was so tough for me to carry her body, first identify her body, carry her body, do all the protocols along with my nephew. One nephew was negative. And I'll tell you, I never felt the burden in my heart, even when my father passed away with old age, but this was terrible. I was crying like a little child. My nephew, half of my age, was consoling me. He was crying like a little child.
And I was consoling him. And the first lesson is, don't stop your tears as and when it comes. And when I shared this experience at my hospital, when I conducted a session for all the doctors of my hospital, they were very uncomfortable. Oh, पहला तो यार जो बह गया वो पानी है, जो रह गया वो जहर है. That is what I learned, Anuradha, and that is something nobody will understand you. I tell you, all psychologists talk rubbish when they say I understand how you feel. They don't understand. It is your mother who passed you, not their mother. Impossible to understand. It's my aunt, and my aunt is like my mother to me. And then I don't have a closure yet. I called up the doctor to ask him what happened the 6th day, and on Tuesday I'm having a meeting closure. And I want to sit down and say, काय झालं? 5 दिवस चांगली होती, 6व्या दिवशी कशी पडली ती? काय झालं? I brought all the case papers. I need a closure. That's the second thing I'm doing. The third thing is, my mom always sat and said, it was her sister. Mom said, beta, it's all prarabdha. आपल्या हातात काही नाही. मी सांगितलं आम्ही प्रारब्ध ठीक आहे रे बाबा, पण we need answers. So you need to go and meet the doctor at 7 Hills once, Anuradha. If you have difficulties, I will take you there. I know the dean, I know the assistant dean, I know everybody everywhere. I'll take you there, and you need to have that meeting. That's number 2. Okay, sir. Number 3 is so important that even if you are a Nastic or an atheist or whatever, all the little cultural activities after death which we have to do, we should do. They're all activities have got nothing to do with God. It is to do with closure. So you need to relive those days where you go to the hospital, and share it with your loved one, and family that cries together, heals together. Yes, sir. I agree. But Anuradha, you are so experienced, and that is something should continue. But I'll tell you, Anuradha, you feel cheated in business. You feel cheated. If it was a heart illness which was there for a long time, you understand. If it was a very, very devastating illness, you feel very cheated. Yes, sir. And that is the feeling you get. And I am also, as of now, I still experience that. So I'm going to go and have a closure. We did not do the Shraddh. We did the little Shraddh, but we could not do it because it's difficult. And I'm going to see to it that we all, the big family, really comes together and does whatever is essential to do. And now see the complication in this family. His son, that's my first cousin, is fighting for his life in an ICU at Apollo. 60 liters of oxygen, but he's better. So amidst all this, I do not play strong. Yes, I sir. am as vulnerable as everybody else. I told my mother, Mom, kyun aisa hua? I've admitted hundreds of patients in the hospital, 84-year-old, 91-year-old, they all went home. Why did my auntie not come home? So I see this, Anuradha, as a process, and probably a little longer process than what happened with my father, because it was an anticipated demise. So we are going to start a support group, at least 15 to 20, with 2 NGOs and Faye D'Souza, and I'm going to be part of it. And I would like you to be a part of it, because wounded tigers understand the wounds of others. Yes, sir. I agree. You agree on that? So all of us, like you, me, and others, should be in the process and see to it that we don't stop our tears. We share the stories, and for everybody here, you should understand that as a doctor and as a psychologist, we have a lot of guilt, because we believe we should have done this, we could have done that. One day, perhaps we could have hospital, and there are no answers to that. There are no Absolutely, sir. answers to that. I just think that just one day before I should have admitted her, And there are no answers. those images are not going away from my mind, sir. Absolutely, absolutely. So people like you and me should sit down around a group of people who have had similar pain and loss, and we should process our thoughts at the earliest, so that we all get healed and we learn from this entire process of healing without planning to learn. So I feel very sad, and I know what happened, beta. I know that your father was there, and I know everything what happened. And we spoke to each other also then. Yes, sir. So I am processing my feelings in this manner. And the next thing is, which helps me, and Anjali should also listen to this, that finding meaning in life is also a very powerful antidepressant.
anti-grief. So don't stop your work, Anuradha. Yes, sir. Sir, it's continuing. Absolutely, and finding meaning, which is why I feel when I help people cope, when I share my feelings, I am able to help a lot of young boys, young girls, with all the knowledge God has given me. God has made me a psychiatrist, so that also is also a very powerful healing point in my field. True, sir. Absolutely. So also last thing, all those who are listening, remember there are no strong minds on this earth. There is no strong stomach, Sir, absolutely agree. strong liver, strong spleen. Strong minds have open doors. So head of the families make a big mistake. They don't cry in front of the children. They believe it's a sign of weakness and they will get affected. Children make a very big mistake. They don't cry in front of the head of the family or the senior member because they feel आम्ही रडलो तर त्यांना त्रास होईल. हो एकत्र बसून रडा हो. There is no shame in tears. There is no shame in tears. And whether you are living in America, India, Buldana, Gadchiroli, or wherever, grief is universal. And let us experience it. That has, yes. Alka ताई. छान सांगितलं, एकदम छान सांगितलं. पण माझ्या बाबतीत वेगळं झालं. म्हणजे अचानक गेल्यानंतर सुद्धा माझं रडू येणं बंद झालं आणि आय जस्ट ऍक्सेप्टेड सेईंग दॅट ही इज विथ मी फॉर एव्हर ऑल द टाइम. And somehow I used to feel awkward that other people, when they met me, they were crying and I was not crying. And I was not feeling bad about it. Sometimes it happens that I'm very sad inside and I'm not able to cry. But this is what happened to me. Very, very, very rarely I would suddenly cry, but otherwise I'm just okay. So that is also another experience, I think. I'm still saying that I'm also okay. Anuradha is also, but we all have individual variations in managing grief. And what I can see in you, Alkaji, you said in between you cry, which is so beautiful, and you should. But at the same time, you have found meaning in life in keeping Dr. Manke alive through a lot of activities, through a lot of work. And you have kept him alive because you have kept his mission alive. And that also is meaning in life, as I just shared. So would not mean that we fall. Grief would mean we are recovering because we are crying. We are crying because we recover. We recover because we are crying. So that's how it is. Thank you, Alka Tai, for that beautiful presentation. Thank you, sir. Thank you, Anuradha. We are all okay to answer questions. Don't. Anuradha, त्यांना वाटलं आम्ही दोघे झाले एवढं खराब अवस्थेमध्ये कसं आन्सर. Go ahead. I want to invite Shobha Maushi, Shobha Sakpal. She is also stays in Parle, and she and Vijay Sakpal, her husband, have recovered from COVID last time. So unmute करा. Okay. प्रश्न विचार. अनम्यूट करा परत. अनम्यूट करा परत. आरामात. हा झालं. एक असं झालं. बोला ताई बोला. हॅलो, नमस्कार डॉक्टर. मला बोलायचंय करोनाविषयी की या करोना काळात ज्येष्ठ नागरिकांचा एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे घरात आम्ही फक्त दोघंच, मुलं परदेशी. अशा वेळी आम्हाला ताप आणि ऑक्सिजन लेवल कमी झालेली असताना डॉक्टरने जबरदस्तीने ऍडमिट होण्यास सांगितल्यावर दुसरा मार्गच नव्हता. परंतु अशा वेळी भयंकर भीती व हॉस्पिटलचे नावच नको असं चालू होतं. मी तर रडून गोंधळच घातला होता. त्या मनस्थितीत जो काही त्रास होतो त्यावर आपण काय सल्ला द्याल? आता सगळ्यांना मी सांगतो, संपर्क ठेवा. आपलं डॉक्टर, एक डॉक्टर नाही 2 डॉक्टर, कारण एकाला त्रास झाला तर दुसरं असलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आपले जे लंगोटी यार आहे त्यांच्याशी संपर्क ठेवायचा. जे रात्र दिवस तुम्हाला काही पण ते करू शकता, अशा लोकांशी संपर्क ठेवायचा.
एकत्र राहायचं नाही, लिप्त राहायचं नाही. आणि दॅट आय थिंक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 5 व्हेरी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही देर इज अ डिफरन्स बिटवीन अलोन अँड लोनली. आता ताई जे आहेत एकटे राहतात, शी मे बी अलोन बट शी मे नॉट बी लोनली. शी बिलीव्स मी फोन केला तर 4 लोक येणार. मी सगळ्यांना म्हणतो जे वृद्ध आहेत, बिल्डिंग मधल्या 3-4 चांगलं मुलांशी संपर्क ठेवा. तरुण मुलं कामात येतात आणि असा संपर्क ठेवताना नामस्मरण, टीव्ही बंद, पिक्चर बघून राहायचं. आणि एक लक्षात घ्या की सपोर्ट सिस्टम जर असलं आणि आपण एकटे जरी असले तरी खिडकी उघड ठेवून सूर्याला बघायचं केव्हा कोकण पट्टीवाले केव्हा म्हणतात. लुक ॲट द मून ऑल्सो समटाइम्स. पक्षीला बघायचं. तुम्हाला वाटेल हे सगळं लहान शुल्लक गोष्ट आहे, पण ते एकदम इम्पॉर्टंट आहे. आंघोळ करताना निवांतपणे शॉवर बाथ घ्यायचा. शिरोधारा म्हणतो आम्ही त्याला इन आयुर्वेद. शिरोधारा आपलं म्हणजे जे काय शॉवर आहे. आणि एक दुसऱ्याशी तुम्ही केव्हा भेटले, अगोदर लग्नाचा अगोदर कुठे भेटले, काय झालं तुमचं ते पहिला दिवस लग्नाचा, तू आता किती मोठा झाला, मग तेव्हा कशी होती, हे सगळं लहान स्मॉल स्टोरीज ऑफ लाईफ कीप्स यू बॉन्डेड, कीप्स यू इन अ ट्रान्स अँड ब्रिंग्स डाऊन स्ट्रेस. ऑल्सो वृद्ध जे आहेत, एकाने मला फोन केला मागे, डॉक हे सगळे अंग्रेजी बोलणारे ना, मला एवढं राग येते ऍक्सेंट वाले, म्हणजे ऐकूनच माझा संतापतो, सटकतो. आता माझी सटकली तर सटकतो. डॉक, यू नो, I'm alone at home. I'm doing work. I work for Star TV. I'm doing online work. But my father is there, and I've never had time with him ever. But now I'm finding time. There's a lot of time, and I want to be close to him. I said it is never too late. But what do I do? He doesn't talk to me. There was never असा काय बडा होतो. व्हिडिओ कॉल मध्ये मी सांगितलं, you want to open the lock, no, of his heart. I'll tell you. Try this. I told him, go and tell your father, अरे मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा मी मस्ती करत होतो की शांत होतो. आज जागला, जग गया बापू. तुझा मागे दूधची ग्लास घेऊन तुझी आई फिरत होती, तुला आठवतं का रे? And he slowly started sharing with tears in his eyes. The people are stoic. People who are born before independence are stoic just after independence. That is an era of struggle. Oh, चारुता आम्हाला पण जरा पाजा ना जरा. काढा. People are born around independence era of struggle. त्यांची मुलं era of consolidation like me. आई बाबा आले फ्रॉम मँगलोर, बाल ठाकरे असूनही आम्ही इथे बसलो, काही त्रास नाही झाला त्या काळी. आणि दे रेड द फाउंडेशन अँड वी बिल्ट ऑन दॅट, वी कन्सॉलिडेटेड. आमची मुलं इरा ऑफ प्लेजर. बाबा मला स्पोर्ट्ससाठी शू पाहिजे, ह्याच्यासाठी शू पाहिजे, माझ्याकडे एकच शू आहे, ते आज पण शकपळत आहे. मॅरेजला मी पॉलिश करतो आणि मयतीला डल फिनिश करतो. इरा ऑफ प्लेजर त्यांचं. तर तुम्ही संपर्कात राहायला पाहिजे. अवतीभवती जाताना हसत हाव आर यू केलं पाहिजे. आणि तुमचं मुलं परदेशात असलं तरी आपलं झूम कॉल मध्ये एकत्र जेवायचं. तो तिथे जेवतो, आम्ही इथे जेवतो. तू काय बनवलं रे, काय टाकलं रे त्याच्यात. when you lose track and get into a trance state, you forget everything. It's a meditative experience. पण एक लक्षात घ्या, जास्तच नाही सांगायचं, आय मिस यू सो मच, तुला आठवण येतं. जास्त सांगितलं तर लॉंगिंग होतो, 1-2 वेळा सांगितलं तर बॉन्डिंग होतो. And when you feel that you're eating with your son who's in America, he's having his breakfast, you are having his dinner, and if you enjoy that, आपल्याला एकटेपणा वाटणारच नाही. पण मृत्यूची भीती सगळ्यांना असते. पण लोक म्हणतात मेलं तर मला काय भीती नाही, मरण्याची भीती नाही. मग का तुम्ही एवढं चिंता करतात? तर मृत्यूची भीती असताना थोडंफार रॅशनल फॅक्ट्स, आमचं डायबिटीज बरोबर आहे, आम्हाला म्युकर नाही होणार, आमचे शुगर आहे, झालं तरी कोविड आम्ही जाऊ आणि डॉक्टर आमचे चांगले आहेत, आम्ही कसंही इथून बाहेर येऊ, असं करत करत बाहेर येतो. अँड दॅट टॉकिंग अबाउट द सेम मॅन who spoke to his father,
Then this man also started speaking about his childhood stories bond. Sometimes picking up your marriage album also can also help you to feel. आणि थोडा टिंगल करायचं, काय केस आलाय त्याचा, एवढं सफेद सफेद बघा ना जरा, मला जरा दाखवा. ओय मला बघायचं दादा, आहे. थोडा गोदरेज वगैरे हाला ना, गोदरेज. ते बायकोला सांगतात लावायला. Anuradha, you want to say something, you can say. If you want to share something, you can share. So if you are talking small stories, if you are connecting without getting anxious, and anxiety थोडं राहणार, आणि दार उघडून, आणि एक लक्षात घ्या, जर तुमच्या बिल्डिंग मध्ये कोणाला काही झालं असेल कोविड, तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यासाठी जेवण पाठवतो. एक आय थिंक देयर इज अ सॉन्ग इन अ फिल्म नोन एज अनुरोध. मी तो 1 मिनिटात. डोंट गेट व्हेरी 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 रेस्टलेस चारुता. मला माझी सटकली तर मग काय घर का, आम्ही शेट्टी लोक. मी माझा होमवर्क करते. वेरी गुड. आणि दॅट सॉन्ग इज जो बेसहारा है उसको सहारा दो तो you feel better. I forget the song. So you also should pick up the phone. सकपाळ, तुम्हाला आठवतंय का 20 वर्षाच्या अगोदर तुम्ही एका तुमची जी नेबर होती त्यांच्याशी तुम्ही बोलायचं बंद केलं, तुम्हाला आठवतंय का? नाही. भांडण केलं होतं तुम्ही? नाही. त्या जे कोणाबरोबर तुम्ही भांडण केलं त्यांना फोन उचलून त्यांच्याशी बोला. काय ग, कशी आहे, त्या दिवशी आम्ही भांडलो, आता विसर रे, आता कोरोना, आपण सगळं कसं आहे तुम्ही. इफ यू पिक अप द फोन अँड थ्रू काइंडनेस अँड करुणा टॉक टू दोज पीपल हू मे एफर्ट. किंवा तुमच्या घरी तुमच्या काकाने सगळं बाबाचं प्रॉपर्टी सगळं घेतलं असेल, असं कोणी असेल ना तुमच्या घरात, हो म्हणतात, सगळ्यांच्या घरात असेल असं कोणतरी. एकदा फोन उचलून लॉंग लॉस्ट फ्रेंड, स्कूल फ्रेंड, आणि तुम्ही 8वीत असताना तुम्हाला आवडत होता ना. हो. What I mean to say is, pick up the phone and talk to people whom you have not talked for a very long time. Anxiety goes down. You feel connected. That I think is the best way. And please be connected with your neighbors, friends, and Parlekari and David. Paragalwani, the good boy. नाही, सगळं आमचं तेच चाललेलं आहे सध्या. फोन मध्ये वेळ जातो भरपूर. आणि नेबर्स माझे चांगले आहेत, आम्ही कनेक्ट आहोत त्यांच्याशी. And you should sing also. हो. जी काळजी घ्या, आता मित्रांशी बोलायला सुरुवात करणार. Yes. शोभा आत्या आहे का? तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो. माहिती आहे, तुमको अपने आप ही सहारा मिल जाएगा, असं काहीतरी. छान गाणं आहे. हो, छान आहे गाणं ते. धन्यवाद डॉक्टर, नमस्कार. अच्छा, मी संपलेला नाही, इथेच राहायचं, पळायचं नाही. नाही, आम्ही बघणार ना, मजा येते, उलट खूप छान वाटतंय. ठीक आहे. मिसेस शोभा चितळे, माझी आत्या, पुण्याला राहते आणि आताच कोविड होऊन झालेलं आहे. काश्मीरला जाऊन आली, मग कोविड झालं. तिला काही प्रश्न? काश्मीरहून कोविड घेऊन आले आणि सगळ्या फॅमिलीला वाटला, पण आम्ही त्याच्यातनं सगळे छान बाहेर आलो. व्हेरी नाईस. डॉक्टर, तुम्ही ना आतापर्यंत जे काही सांगितलं ना, इतकं सगळं, त्याच्यात माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली आहे. पण तरीही मी एक सामान्य नागरिक म्हणून त्या नागरिकांच्या वतीने माझे काही प्रश्न आहेतच, की जरी तुम्ही म्हणलात की बातम्या बघू नका, टीव्ही लावू नका, अमकं करू नका, तमकं करू नका, कमी बघा. नाही, कमी बरोबर आहे. माझ्याकडे तुम्ही गेले जवळजवळ दीड वर्ष माझ्याकडे पेपरच येत नाही, कारण ते पेपर मध्ये दुसरं काही नसतंच वाचायला. मी वाचत नाही पेपर. मी पण नाही वाचत टीव्ही, पण ते कुठून ना कुठून तरी आजूबाजूनी त्या बातम्या आपल्यापर्यंत येतात, आणि मग काहीतरी प्रश्न पडतात की असं की काय आहे ही डॉक्टर लोक, शास्त्रज्ञ या कोविड विषयी इतकी काही मतं वगैरे सांगत असतात, पण त्या सगळ्यांच्या कुणाच्याही मतामध्ये एक वाक्यता नसते. काहीतरी एक जण एक सांगतो, एक जण दुसरं सांगतो, असं काहीतरी आहे. शिवाय
ती जर जी एक रोग जर पसरत असेल, साथ असेल, तर त्याची काहीतरी लक्षणं कॉमन असतील आणि त्याच दृष्टीने वैद्यकीय दृष्टीने असं म्हटलं तर जागतिक पातळीवरती त्याची लक्षणं एकसारखीच असतात का नाही? मग त्या उपचारांच्या बाबतीमध्ये एकमत का नाही होत सगळ्यांचं? हा मला पण पडलेला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे की 3 थेरपीज आहेत ना आपल्याकडे. होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी आहे आणि सगळेजण एकाच रोगावर, एकाच लक्षणांवर, एकाच कारणासाठी काम करत असतात. मग त्यात सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांशी जर चर्चा करून काही ठरवलं तर असं नाही का करता येणार? कारण रामराज्य होणार तेव्हा. काय होतं की आम्हाला आमच्या थेरपीकडनं चांगला अनुभव आहे. आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो त्यांच्यामुळे. दुसरे म्हणते ह्याच्यातनं आम्ही याच्यामुळे बाहेर पडलो. मुळात काय की सगळेजण एकाच गोष्टीसाठी काम करत आहेत आणि एकच उद्दिष्ट ठेवून करत आहेत. तर मग त्या लोकांनी आपल्या याच्यामध्ये असोसिएशन करून इंटरॅक्शन करून या काही गोष्टी का नाही ठरवायच्या? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अगदी कितीही म्हटलं ना टीव्ही बघायचा नाही तरी बघतातच लोक आणि मीडियाच्या लोकांनी जे बेजबाबदार काहीतरी बातम्या दिलेल्या असतात किंवा बेधडकपणाने काही सांगतात त्याच्यासाठी डॉक्टर फ्रॅटर्निटी मध्ये मेडिकल फ्रॅटर्निटी मधून काहीतरी उपाय नाही का करायला येत का? कारण त्याच्यामध्ये राजकारण्यांनी काय इंटरफेअर करावं? याच्यासाठी तुम्ही एक अशी मजबूत फळी नाही का निर्माण करू शकत की ह्या अशा चुकीच्या बातम्या तुम्ही द्यायच्या नाही. त्याची अर्हता म्हणा, सत्यता म्हणा, तुम्ही ती पडताळून बघून ते बरोबर ते सांगतायत का नाही ते बघा. आणि सारख्या निगेटिव्ह बातम्या तुम्ही देण्यापेक्षा इतके मेले असं सांगण्यापेक्षा एवढे वाचून बरे होऊन घरी गेले हे सांगण्याचं बंधन तुम्ही त्यांच्यावर का नाही घालत असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आय थिंक युअर कमेंट इज राईट ताई. क्राईम रिपोर्टरची सॅलरी हेल्थ रिपोर्टर पेक्षा जास्त असते बिकॉज क्राईम डेथ इज व्हेरी फॅसिनेटिंग फॉर मान्य आहे. एक मिनिट एक मिनिट मला आणखी जुगलबंदी नाही नंतर बोला मी संपतो. कारण हिंदुस्थानी जे लोक आहेत त्यांना आवडते जुगलबंदी. अमेरिकन मॅनेज ऑर्केस्ट्रा सो दे आर अहेड इन लाईफ. सो लेट मी शेअर समथिंग. कोर्टात गेले, कोर्टने सुप्रीम कोर्टने सांगितलं की सुप्रीम कोर्ट की आय डोंट रिमेंबर दिल्ली हायकोर्ट फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, यू कॅन स्टॉप द डेथ्स. पण एक सांगू का ताई, जापानचं ते सुनामीच्या वेळी एक पण प्रेत तुम्ही केव्हाही पाहिलेला नसेल. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वेळी पण एक पण प्रेत अमेरिकन टीव्हीनी नो करेक्ट. At the same time, all the bombings in London and the West, they have not shown any bodies, and these people have been very responsible. I completely agree with you. But the court said freedom of expression. Number 2, I wrote an article that we have to rise to the occasion because Corona is a war against humanity. Yes. काँग्रेस बीजेपी सगळं सोडून सगळे सोनिया आणि मोदी एकत्र सगळ्यांना सांगितलं मास्क कसं घालायचं. दॅट्स द बेस्ट थिंग टू डू. There is no politics in Corona, but unfortunately, Indians have not risen to the occasion, and a lot of people have been very cruel. I understand your sentiment. I completely agree with. Number 3, news. Why there is disparity in the news? खरं सांगू का, कोणालाही संपूर्ण माहिती अजूनपर्यंत नाही. आपल्याला 2च माहिती आहे. We could dissect the virus in 1 week, and we could make a vaccine in 1 year. That is the biggest achievement of mankind. हो खरं आहे, पण हा वॅक्सिन जे आहे एक्सपेरिमेंटल वॅक्सिन आहे. या आय नो. ओके, यू अंडरस्टँड. अँड एक्सपेरिमेंटल वॅक्सिनच्या विरुद्ध डॉक्टर लोकांनी एवढे बोलले की अजूनपर्यंत हेल्थ वर्कर्सनी 1/3 हेल्थ वर्कर्स have taken the vaccine. Can you believe that? They don't understand that in life best available is the best policy. Even when you marry the best available husband. When you choose a prime minister, you choose the best available prime minister. When you hire a servant, you hire the best available. हा बेस्ट अवेलेबल न विचार करता युटोपियन सगळ्यांना माहित एकदम बेस्ट आपल्याला वॅक्सिन पाहिजे. लास्टली सगळं प्रॅक्टिस एकत्र आली पाहिजे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी. इवन युनानी, आय एम फॉर आयुर्वेद, होमिओपॅथ अँड युनानी बिकॉज आय एम लर्निंग इंडिजिनस सायन्स दो आय एम एन ॲलोपॅथ. एकत्र आलं पाहिजे. पण
पॅथीचं ॲरोगन्स जे आहेत ना ताई, एवढं आहे, पण हळूहळू होणार. आता पहिल्यांदा 70 वर्षानंतर एक युगपुरुष हिंदुस्थानामध्ये आलाय. मी त्याचं नाव घेत नाही. आयुष मिनिस्ट्री आहे, येस. सगळं चांगलं चांगलं होत चाललंय, आणि जगरनॉट इज मुव्हिंग. इंडिया इज अवेकन्ड. आणि आपलं सेकंड वॉर ऑफ इंडिपेंडन्स आता आहे चालू. आपण त्या सगळ्या सेकंड वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये फाईट करायचं आणि हिंदुस्थानाला आणखी स्ट्रॉंग करायचं. इंडियन रेव्होल्युशन्स आर स्लो, अनलाइक द फ्रेंच गिलिटिन. फ्रेंच गिलिटिन कापून टाका. इंडियन रेव्होल्युशन्स आर स्लो बिकॉज इंडिया इज अ बिलियन लेयर्ड सँडविच. 5000 years old कल्चर. एक असा म्हणतो हा माझा देव, एक म्हणतो तो माझा देव, एक म्हणतो माझा देवच नाही, सगळं एकच. सो इट इज डिफिकल्ट, बट इट इज हॅपनिंग in my lifetime or your lifetime. You may not see the fruits, but I'll tell you one thing. India is changing और उसको कोई रोक नहीं सकता है. कोई टूल किट भी रोक नहीं सकता है. याद रखना. अगदी खरंय. थँक्यू डॉक्टर. आज तुमचं बोलणं ऐकून इतका आनंद झाला मला. कारण तुम्ही ज्या ज्या काही थेरपी सांगितल्यात ना, की स्माईल, हसा जोरजोरात, कधी तर रडावंसं वाटलं तर रडा बेधडक, आणि भेटा एकमेकांना. आय एम ऑफ दॅट टाईप. ऍब्सोल्युटली. मी पुण्याला आलो तर तुम्हाला भेटणार, नक्की भेटणार. डेफिनेटली या, नक्की या. आणि हे पुणेरी आश्वासन नाहीये. वेळी चाय पिऊन जा, पाणी पिऊन जायचं नाही. माणक्यांच्या बहिणीचं बोलावणं आहे, निमंत्रण आहे. सो यू आर ऑलवेज वेलकम. नक्की. I come to Symbiosis. I teach at Symbiosis. Oh, it's very near to my house. Symbiosis Law College. I'm a visiting faculty. Acha. Okay. Thank you, sir. Thank you very much. You are so live. I really very happy to see you. काही उपाय नाही शोभाताई, काही उपाय नाही. You have to be optimistic. Optimism is the only elixir of life. Laughter therapy वरती माझा खूप विश्वास आहे आणि I agree with you, Shobhatai, completely. Charuta, you should bring her to Bombay and do some sessions with Shobhatai. Yes, of course. She should teach others how to laugh. She will teach. Yes. She also live wire. Yeah. To laugh, and there's always fun around her. Absolutely. जो एक मिनिट. Now I'm going to invite Vishal. So Vishal Jadhav is my sister Zui's husband. And lovely. Yeah, so he's going to ask a very important question, I think. No, hello. Yes, sir. Yeah. Hi, Dr. Shetty. Thank you for sharing all your wonderful stories with us tonight. My question is about children, small children and COVID. And I am a parent of a 4-year-old. And in general, children have been fairly resilient. But in your view, what could be some potential longer term psychological issues with children, and as parents, what should we look out for? Thank you, Vishal, for that beautiful question. I work with children all the time, and once a week I'm in a school or a college, now online. Number one is that how will you explain to the child what is this pandemic? And that I think is very, very important. So it's, I remember this one child at night. That it was a girl child. She was 6 years old. She woke up her mother and said, "Mummy, will we all die?" And mummy woke up at midnight and called me up, and I was also awakened. And she said that my child has asked this question. Why is she disturbed? I said, no, allow her to sleep. I said, allow her to sleep and tell her that you're going to answer this question tomorrow. And when she slept back, the mom again asked me in the morning, what should I say? And you should ask, because behind a statement is a story, and behind a story there are many stories. So hold your child and say, you asked me a question. What is it that is happening to you? Are you scared? And she said, yes. तुम्ही लोक सगळे घरी बोलतात ना, एवढे मेले तेवढे मेले, आम्ही पण मरणार काय? I said, this is a natural concern of a child. Allow expression. The
one thing is allow expression of children and elders. A lot of young men are saying, बाबा तुम्ही बसा ना, तुम्हाला काय चिंता करायची आवश्यकता, आम्ही आहोत ना, तुम्ही काय चिंता करता, तुम्ही बसा. कोविड मध्ये का विचारता तुम्ही, कोविड मी काय आवश्यकता ना, तुम्ही बसा. हो ते म्हणतं आम्हाला काहीतरी सांगा, हो खरं काहीतरी सांगा काय चालू आहे. तसंच लहान मुलाला बेसिक अंडरस्टँडिंग इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज they should be explained. Number one. Number two, physical mobility is very important for children. I still remember this mom who did not allow her kid to play inside the house. They wanted to play box cricket, small kids. He called his friends in the neighborhood. He said, I want the perfect house. You know, Dr. Shetty, I like everything in order. Very meticulous people can be very difficult during the COVID epidemic. Very difficult. Okay. So I told her that, you know what, my dear sister, imperfect house is a happy house. Your house is not on a display mode, it's on a living mode. But I don't like it, doc. Imperfect wife is a happy wife. Imperfect mother is a happy mother. I tell all these mothers, तुम्ही हुतात्मा व्हायची आवश्यकता नाही वो. त्याग के घोड़े से उतर जाओ, तुम्हारी मोमबत्ती दोनों बाजू से मत जलाओ, मीटिंग घ्या, don't be a martyr, be a manager. And सगळ्यांना काम द्या and give your little kid little work inside the house. And I'll tell you, my experience of the last 30 years in my work, sir, 4-year-olds or 14-year-olds, those who contribute to the household activities are better grounded children. Those who are involved in seva from a very early age are better, not better grounded. And not that birthday la आपण ऑर्फनेज मध्ये जाऊन येवा, ते नाही. एकदा बर्थडेला ऑर्फनेज जाऊन काय होत नाही. So these are the two things. And number 3 is that if they play box cricket, if they run around, jump and dance inside you, and if they say थोडा आम्ही स्टेअरकेस मध्ये वर खाली जाऊन येऊ का, जाऊ थोडा, मला माझा मित्राला भेटायचं खाली तो येतो, जाऊ. And so these are the things we need to do. But unfortunately, a lot of screen time for children is so bad because most of the teachers on the other end are very boring. They unless the teachers animate, they are not good teachers. Unless the teachers don't bring guitar and dhol and teach, they are not good teachers. Teachers who only put that PowerPoint and read, are they readers or teachers? So so 3 things. Children should experience, number 1, joy. Children should experience, number 2, friendship. Children should experience acceptance. Now, if the parents are extremely anxious, children are affected. As you said, very, very, very rightly, that children cope much better than adults because simplest minds are the most profound. If somebody has lost a job, how does he negotiate with the child? Is also very important. Now, sometimes older kids, about 10 or 12, they become a little boisterous. I'll go out of the house. तुमचं काय ऐकणार नाही म्हणे. आणि आईना असं भीती वाटते. I tell the mother, Baba, you are not the only mother of this child. Who told you are the only mother? Who said your family is a nuclear family? There is no nuclear family in the country. Every family is joint. Kashi, I said, we are all connected. The child might like a grandmother and might listen to a grandmother whom you have kicked out of your house for some reasons. Your child might like your auntie. Your child might like your neighbor. Your child might like a friend whom he will listen to. Child might like a favorite teacher whom he will listen to. Be Sri Krishna and use resources like what he did in Mahabharata. Sri Krishna could have finished the war in Mahabharata in 5 minutes. पण त्यांनी काय सांगितलं, अर्जुन कर्णाला ठोकून देतो, भीम तू त्याला ठोक. Use resources. A good mother is somebody who says joint family. Amara family, joint family. तिचा 6वीची शिक्षकी आहे ना, तिची तो ऐकते. So it's good to regulate behavior through very creative means. Now older kids talk a little more with children online. And आई बाबा काय तो स्क्रीन मध्ये असतो, तो काय करत नाही, त्याला हिंदीमध्ये किती कमी मार्क्स पडले, हिंदीमध्ये मॅथ्स मध्ये तिथे तो फुल आला, त्यांना त्याच्यात तो पहिला आला, पण हिंदी त्याला येत नाही. ताई स्टेट बोर्ड मध्ये असेल
तर तो एबिलिटी ट्रॅकिंग एक्झाम नाही, तो प्रमोशनल एक्झाम आहे. फरक काय त्याचा सांगतो. मंगल पांडेचा जर आपण विचार केला तर स्टेट बोर्डवाले म्हणतात उत्तर लिहा, ICSE बोर्ड म्हणतात प्रोजेक्ट करा, मोठं प्रोजेक्ट आई बसून करा. आयजी वाला म्हणतात मंगल पांडेला काय ऑप्शन होता का? सो डोंट वरी अबाउट एज्युकेशन, यू रिलॅक्स. आई बाबा रिलॅक्स होऊन असा विचार करणार आता दिस इज द इयर टू बी मेंटली हॅप्पी. थोडा पायथागोरस विसरलं तर कोणाचा बापाचा काय जात नाही. थोडा 4x4 जर नाही येत असेल तर कोणाचं काही होत नाही हो. स्टे हेल्दी, स्टे सेफ. आणि हे 1200 ग्रॅम्सची जे आहेत ना कोकोनट, त्याची बत्ती चांगलं राहू दे. 440 वोल्ट्स बत्ती बुजली तर आयुष्य गेला. सो सर, विशाल सर, आई एम सॉरी टू बी वेरी ब्लंट, विशाल सर, अपना एक ही काम है, बत्ती कोकोनट के अंदर ट्यूबलाइट चलना चाहिए, कुछ भी हो. साला टीचर स्कूल का कुछ भी बोलने दो, स्कूल का प्रिन्सिपल तो आता अभ्यासात त्याचं लक्ष नाही. जा, तुला काय करायचं मॅडम, तुम्ही तुमचं स्कूल चालवा, आम्ही आमच्या लहान मुलाला चालू. काय होतं, दिस इयर इज अ गॅप इयर. We'll catch up after some time. If you protect this 1200 grams, he will do double promotion, which was there during our time, Mr. Kanu, you remember? Double promotion. 3rd से 5th में हम लोग बेचते थे, एक साल ज्यादा. तर प्लीज laugh, dance with your child. अभ्यास थोड़ा कर बेटा, थोड़ा गणित कर, थोड़ा हिस्ट्री बिस्ट्री वाच, शिवाजी बिवाजी वाच. पण जास्त स्कूलला पण सांगा टेन्शन नाही द्यायचं, आम्ही स्कूल चेंज करणार, तुम्हाला फीस नाही देणार. At the same time, if he's saying I will not, I don't sleep at all, there was a children don't sleep at all, that's the time there could be inner conflicts which can be brought by tests like children's A perception test, like what Anuradha does, or certain tests, certain exercise by which children will project their fears, and that I think is very important. If the child is clinging to the mother very strongly, if the child is crying at night, if the child is not eating, if the child is extremely irritable, if the child is sleeping excessively or sleeping less, then जिसका कोई नहीं होता है उसका सायकोलॉजिस्ट होता है. कुंडली देखने के लिए जाने का नहीं, पत्रिका बघायला जायचं नाही, हे लक्षात घ्या. Thank you, doctor. Thank you. All of us may have children, and that answered questions across the, from 0 to 12 years. My daughter is 12, but I asked her whether I have to tell Which school, by the way, which school? She's in Jamnabai. Jamnabai, असं नाही म्हणत, Jamnabai. जमनाबाई, 3 वर्षाची असताना आई तिला एक गोष्ट सांगत होती, सिंड्रेलाची गोष्ट. आजी, इट्स नॉट कॉल्ड सिंड्रेला. मग आई म्हणली की तो व्हॉट इज इट कॉल्ड? सिंड्रेला. सिंड्रेला. माय सन्स ऑल्सो फ्रॉम द सेम स्कूल. एक सांगतो, एक लहान गोष्टी आहे, तुम्हाला आवडेल. When he was in the 7th standard, I saw the history book of that school, and I saw that भगत सिंग आणि ते तिघे त्यांना रेव्होल्युशनरी टेररिस्ट म्हणाले त्या पुस्तकात, ICSEच्या पुस्तकात. मी इमिजिएटली त्या प्रिन्सिपलला SMS केली, त्या काळी मिसेस वाज आणि सुदेशना चॅटर्जी. ते म्हणते ना, दिस इज जस्ट अ बुक, दॅट डोंट पे मच अटेन्शन. मी सांगितलं तुम्ही नाही पे अटेन्शन करणार, मी करणार, मी सोडणार नाही. अँड फ्रॉम दॅट इयर I shook Delhi ICSE board and they had to remove the chapter where they called Bhagat Singh as revolutionary terror. And just for ICSE, for you guys, ICSE was a Eurocentric model. It was supposed to become Indocentric, but it has yet not become Indocentric. So तुम्ही ICSE मध्ये असेल मुलांना घरी आपला हिंदू संस्कार शिकवा, IB आणि IGCSE दिन असेल तर नक्की शिकवा, नक्की शिकवा. म्हणून आमची जॉईंट फॅमिली आहे इकडे. बस स्तोत्र शिकवा त्यांना, सगळं रामरक्षा हे सगळं नक्की शिकवायला पाहिजे. बिकॉज आय विल टेल यू, आंबेडकर इज वन स्मॉल पॅराग्राफ, शिवाजी इज अ वन स्मॉल पॅराग्राफ. मुघल हिस्ट्री इज व्हेरी बिग. आणि शेक्सपियर इज गुड, बट दे किल शेक्सपियर because you're supposed to answer the exams as given in Act 1, Scene 2. They have killed the joy of Shakespeare. So ICSE is a Eurocentric board, supposed to become Indocentric, but it has not become Indocentric. Sorry for that historical input. नाही, मी तर तिला मोठ्या मुलीला श्यामची आई शिकवते. बस पार्ले पूर्वचा संस्कार द्या, हे लक्षात घ्या. पार्ला ईस्ट इज स्टिल प्रोटेक्टेड.
तिने एक ट्रिक केलंय, लार्जली प्रोटेक्टेड. हनुमान रोडचा संस्कार द्या. तिने एक ट्रिक केलंय की श्यामच्या आईचा अर्धा तास वाचायचा आणि मग सातबंडे. आम्हाला सेंट झेवियर्स हायस्कूलने संस्कार दिला, पण आम्हाला असं करून टाकलं, पण आमचं घरी आम्ही सगळं प्रिझर्व करून टाकलं होतं, म्हणून आम्ही असं आहोत आता पण. आता मी नवीन काळ्यांना बोलवते. नवीन काळ्यांच्या मुस्टॅच आणि डॉक्टर मांडकेंचा मुस्टॅच मध्ये थोडं नाही नाही, नवीन तो योगेश. काळे- योगेश आता मामे भाऊच आहे. हा, त्यांना मुस्टॅच नव्हतं. कुठे आहेत ते? अच्छा ठीक आहे. ते बरं, नाही ते योगेश मामा. मग बऱ्याच लोकांना नेहमी वाटतं की तो माझा काका आहे, पण ऍक्च्युली तो माझा मामा आहे. सो येस डेफिनेटली. नमस्कार दादा. म्यूट आहेस. इट इज टू अर्ली टू आस्क दिस क्वेश्चन, पण मला एक गेले 2 दिवस हा प्रश्न मनात येत होता की मेंटल हेल्थ म्हणजे हा जो व्हायरसमुळे काही परमनंट केमिकल चेंजेस होण्याची शक्यता आहे का ब्रेनमध्ये, की ज्याच्यामुळे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा खूप जास्ती दिवस राहू शकेल का? तो फक्त आयसोलेशन आणि एन्व्हायरमेंटमुळे फक्त सायकोलॉजिकल इम्पॅक्ट येतोय मेंटल हेल्थवर? अजूनपर्यंत जे एव्हिडन्स आहे, साऊथ ईस्ट एशियामध्ये अराउंड 60,000 पार्टिसिपंट्सचा एक रिसर्च केलं होतं. तिथे त्यांना अराउंड 30% पीपल वर फाउंड डिप्रेस्ड, around 40% people were seen as anxious. This is 2 data points. The third point is 2019, in the month of December, Ministry of Welfare, ICMR, had come up with a study of mental illness in the country just before the COVID. And that time we found that 1 out of 7 Indians are mentally ill and 20 crore Indians are mentally ill. And त्या पार्श्वभूमीवर हा कोविड झाला. आता पोस्ट कोविड मध्ये आम्ही काय बघतो तुम्हाला सांगतो, आणि तो का होतो हे पण तुम्हाला सांगतो. भीती आणि एन्झायटी इज व्हेरी हाय. बर्निंग सेन्सेशन इज व्हेरी हाय. बर्निंग झोप न येणं आणि पुष्कळ विचार येणं. आता जे लोक ICU मध्ये होते आणि त्यांचा समोर मृत्यू झाली, आणि when they saw the dead bodies going away, those images are very strong in the minds of people. Number 1. Number 2, आजूबाजूला जे व्हेंटिलेटर मध्ये होते पेशंट, त्या व्हेंटिलेटरचे जे गास्पिंग पेशंट होते, त्यांचे इमेजेस पण पुष्कळ त्यांचं मनात स्ट्रॉंग आहे. त्यामुळे स्ट्रेस, एक्यूट स्ट्रेस रिॲक्शन आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकते. 2, वॉर्डमध्ये ऑक्सिजन किंवा इतर लोकांनी जे काय इतर लोकांचं जे काय नेगेटिव्ह कमेंट्स आहे ते ऐकून पण एन्झायटी आणि डिप्रेशन होऊ शकते. हॅव्हिंग सेड दिस, कोरोना virus has also been found to have impact on the brain, and as of now we don't have enough evidence to say how much is the brain and how much is the environment. But point is, anxiety, depression, post traumatic stress is seen. At the same time, hands cleaning, excessive cleaning of hands are seen. काल मला तुमचं अरुण सरांचा मुलगी अरुण शेटे तुम्ही ओळखता ना ताई? हा, मेधाची मुलगी. हा, तिची मुलगी रुचा. शी इज इन चार्ज ऑफ HDU in NESCO. तिचा मला SMS आला की 8 patients in her unit have got psychotic features. Means they have shown very irrational thinking. Now, is it because of the virus? Is it because of the steroids? We don't know. A large number of patients may be affected by the environment, sir. But some patients are affected by the virus itself. And in the past, post-viral depression has been seen as an entity. But once they have the symptom, we don't bother whether it's environment or virus. We treat them as the symptoms they have. So that's how it is. But it could be because of the virus. It could be because of the environment. As time passes, we'll have more information on the same. Thank you. आणि त्याचा पुढे इम्पॅक्ट किती दिवस राहू शकतो? दॅट इज अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर इम्पॅक्ट कुठलाही आजारात, TB असू,
डिप्रेशन असो, अर्ली इंटरव्हेन्शन, नाही नाही आम्ही काय होणार नाही, आपण थोडं पत्रिका बघू आणि सत्यनारायण करा, त्याचं सगळं फॅमिली एकत्र येतो, त्याचा पुष्कळ लाभ आहे. पण अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर आयुष्यभर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर नाही होणार. एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. मी जेव्हा कांडलामध्ये काम करताना एका फॅमिलीमध्ये तिघे होते. द फादर had died, but all three people would not sit and eat together. They would eat alone because they were very worried. If they sit in front of each other, they'll all cry. They had symptoms for a long time because they did not handle the grief. So whatever it is, early intervention will prevent long-term issues. Otherwise, you can have long-term anhedonia, and anhedonia is a state where you don't feel happy or you don't feel sad. You remain in the middle, or you might get post-traumatic stress disorder, where you get a lot of memories and visions. At the same time, you can get a lifelong depression if you do not treat this early. So early treatment is very important. Thank you. थँक्यू सो मच. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी पण ऐकत होते की बिकॉज ऑफ कोविड इटसेल्फ असे इश्यूज येत आहेत. No, this mental health pandemic will be very big. Indians only are focusing on saving lives, but mental health pandemic will cause death, living death every day. People will die every day as they are living. So that attention has to be paying attention to that is very important by the state as well as the center. I would like to invite Naveen Kale. He's back. Naveen नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सर, एक मला असा प्रश्न होता की आता एक टिपिकल अशी सिच्युएशन आहे की आता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये, आणि अशा सिच्युएशन मध्ये ज्या वेळेला आपण, म्हणजे मी अलकाताईंनाच आता 2-3 वेळा त्रास दिला या सिच्युएशन मध्ये, तर टिपिकली ज्या वेळेला आपण एखाद्या नातेवाईकासाठी, मित्रासाठी जेव्हा मदत करतोय आणि ज्या वेळेला असा बेड मिळत नाहीये, तर त्यावेळेला एक प्रकारचा हेल्पलेसनेस येतो किंवा हतबलता येते, किंवा आपण ह्या माणसासाठी काही करू शकत नाही आहोत ह्याबद्दल एक प्रकारचं गिल्ट येतं मनामध्ये. तर हाऊ टू मॅनेज दीज इमोशन्स? बाय द वे, आता मुंबईत बेड्स आहेत. बेड्स आर अवेलेबल ॲज ऑफ नाव, अँड ICU बेड्स मध्ये थोडा त्रास आहे, पण आता मिळतो नंबर. I think it's a very difficult question, and we have been facing it. Me, Dr. Shashank, Charuta, and many others. Ratri basun phone karan bed dona, and I think it is a very difficult state. But I would advise every building should have an oxygenator. That oxygen one in your office. If you keep till the time you want to have a bed, you can at least give oxygen. But I'll tell you, if you have faced this experience of not having a bed, and if something grave has happened to a close member of the family, and it has happened when people went around ambulances and they have died in outside Bombay, people have died seeing their relatives. I genuinely have very little answer, but I would say that don't hesitate to get admitted in municipal hospitals. Don't hesitate to get admitted in a bed which is available first. Don't hesitate to go to the dome. And if you have faced such a situation, my dear Naveen, I feel very sad and sorry for you. And that helplessness is an existential helplessness. And that will remain in your mind, and you will have a lot of anger against the system, sadness against the system, and fear. But remember one thing, this is an extraordinary catastrophe. In the first epidemic, in the second wave, 2 crore Indians had died. 20 million Indians have died, 70 million died all over the world. And this is a very unexpected, unanticipated, highly transmissible virus. And unfortunately, our health system was not equipped. And I would also admit that in Maharashtra, they in between September to December, we almost closed down our COVID wards. We did not anticipate, and I genuinely have no answer. And I feel very sorry for all those members who have lost their close ones. I don't know what to say, honestly, but I can only say that we need to sit down and listen to them and probably help them get over it. And this hadbalpana, helplessness, is the most difficult to treat. But as of now, positivity is that there are beds, and people are getting admitted, and people get well. Do you have any experience of somebody who's died because they have not got beds?
Not really, but they had to face a lot of challenges because of that. Absolutely. आणि त्याच्यामुळे treatment was delayed and so forth and so on. Absolutely. I completely agree that people have died in rickshaws. I saw a picture of in Punjab where a man was carrying his son to the crematorium on his shoulder. And a lot of such things have happened. It is unfortunately a very sad part of our history. And people who have faced it might probably be affected by it all their life. And we need to be with them. We need to pray for the departed soul. As Mohanji Bhagwat said, जे मुक्त झाले ते झाले, पण आपण let us all come together and fight it. Navinji, I thank you for the question, but honestly, I thank God that I was not part of that journey, and I feel very sorry for all those who have passed away. I appreciate, doctor. Thank you. Thank you, Navinji. Thank you. आम्ही असं केला की आणखीन दोघांचे प्रश्न राहिले आहेत आणि ते आपण घेऊया. पण एक महत्वाचं काम जे करायला हवंय ते जुई करणार होती त्याच्याऐवजी मी करतेय, कारण तिथं काहीतरी काम निघालंय. फोटो काढायचा, फोटो काढायचा आहे आणि ह्याच्यानंतरही जाऊ नका कारण अजून प्रश्न आहेत. पण जस्ट बिकॉज एकदम मीटिंग बंद वगैरे झाली तर म्हणून जे मी जरा आभार थोडेसे मनातलं माझ्या महत्वाची जी गोष्ट आहे ती आधी करते, कारण मध्येच निघून गेलो तर ते राहील. म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा इफ पॉसिबल. तर कोणत्याही सुंदर मैफिलीचा शेवट जसा भैरवीने होतो, तर हा जरी शेवट नसला तरी सांगता म्हणून थोडंसं आभार प्रदर्शन करावीशी खूप इच्छा आहे. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचे आभार मानते, कारण खूपच कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना आतापर्यंत येता आलं नव्हतं. पण आज जे ते मनापासून बोलले आणि आपल्याशी त्यांनी जो संवाद साधला तो फार हृदय होता आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. नेतूला पु ल देशपांडेंचं ऐकायला किती आवडायचं ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गाडीत जाता येता तो ऐकायचा आणि त्याच्यामुळे मंदारला माहिती झालं होतं आणि इंग्लंडमध्ये मंदार असताना त्यालाही पु ल देशपांडे आवडणारेच एक मित्र भेटला होता आणि त्याच्यामुळे तो बरंच काही पाठ त्याचं झालेलं होतं. तर आत्ताच्या ह्या कार्यक्रमासाठी काहीतरी हलकं फुलकं ठेवायचं म्हटल्यावर पु ल देशपांडे समोर आले. मी पहिल्या उद्घाटनाच्या वेळेला म्हटलंच या कार्यक्रमाच्या, तर त्यासाठीही अतुल परचुरेंना खूप खूप आभार. त्यांनी फार सुंदर सादरीकरण केलं. आज मला खात्री आहे की आज जर नीतू असला तर तो हे सगळं ऐकताना स्वतः हसला असता, कारण की त्यालाही बरं वाटलं असतं की आम्ही हा कार्यक्रम ठेवलाय याचं. या कोविडच्या या परिस्थितीत जिकडे तिकडे भीतीचं वातावरण असताना हरीश शेट्टी आले आणि तुम्ही सगळे त्यांचं आता म्हणजे कुणालाही कंटाळतं नाहीच, पण ऐकतच राहावं असं वाटतंय. प्रत्येक प्रश्नाला त्यांचं वेगळं आणि छान समर्पक उत्तर आणि खूप मोकळेपणाने आपल्याशी संवाद साधतायत. प्रत्येकाचं त्याने असं वाटतंय की आपल्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना ते ओळखतच होते आधीपासून. अशा तऱ्हेने त्यांनी संवाद साधलाय आणि अजून ते पूर्ण झालेलं नाहीये. आपण वाट बघतोय उरलेल्या संवादाची. दुसरं म्हणजे सगळे आजचे पेशंट्स जे आले आणि त्यांनी स्वतःचं जे मतप्रदर्शन केलं, ह्या कोविडच्या मुळे आम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांचे व्हिडिओ घेता आले नाहीत, पण त्यांनी प्रत्येकाने स्वतः वेळेमध्ये थोडंसं बोलून आणि ते आपले भाव प्रदर्शित करून जे छान सांगितलं, त्याच्यामुळे आम्हाला नेहमीच नीतूची म्हणजे खूप पुन्हा पुन्हा ओळख होते की प्रत्येकाच्या अनुभवातून. ह्या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे विनीत आणि अर्चनाचे किती आभार मानावेत. अगदी पहिल्या म्हणजे आधी त्यांनाच काळजी असते की आता काय करणार आहोत, आणि मग आम्हाला जरा काहीतरी उरकतं वगैरे घ्यायचं असलं तर त्यांना त्याच्यात कुठेही नाही आणि 24 तास अवेलेबल असतात.
आणि तसाच हा नवीन कलाकार जो आम्हाला विवेकानंद भेटलाय मागच्या वर्षीपासून, त्याला तो दिसतो लहान आणि वयाने पण लहान आहे, पण त्याला ह्या फोटोग्राफी, व्हिडिओ आणि हे सगळ्याचं इतकं छान ज्ञान आहे आणि भयंकर इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे खरं म्हणजे स्टुडिओमध्ये त्याचं यायचं काही काम नव्हतं, पण तो स्वतः येऊन आला आणि त्याच्यामुळे विनीत म्हणाला, की खूपच छान झालं त्याच्यामुळे जे सगळ्यांचं रेकॉर्डिंग केलं होतं ते. आणि आता तुम्ही सगळे प्रेक्षक जे ऐकतात आजचा कार्यक्रम, हजारोनी आज कार्यक्रम ऐकायला प्रेक्षक आलेले आहेत आणि हा कार्यक्रम पुढेही लाईव्ह असणार आहे या चॅनेलवर. त्यामुळे ज्यांचं चुकलं असेल काही, कारण की 3 तास आपण आहोत, ते सगळ्यांना 3 तास काढणं शक्य नाही, म्हणून कोणीतरी गेले असतील तर त्यांना हे ऐकू येणारच आहे. सगळ्यांचं 4,000 पेशंट प्रेक्षक येऊन गेले आणि मी प्रश्न विचारायला सुद्धा खूप छान सगळी मंडळी आपण जमलो आहोत आणि प्रत्येकाने आपापले प्रश्न छान सादरीकरण केलंय, आणखीन विचारलेत आणि या कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा घेतलाय. त्यामुळे सगळ्यांचे, आता घरातल्यांचे आभार काय मानायचे, पण तरी पण सगळ्यांचे आभार मानते. खूप खूप छान कार्यक्रम वाटला आणि आनंद झाला. तुम्हालाही तसाच आवडला असेल. धन्यवाद. आता अजून आपल्याकडे थोडा वेळ आहे, तर म्हणजे बेसिकली ती झूम मीटिंगने आपल्याला काढून टाकलं नाही, काढून टाकेस तोपर्यंत आपल्याला वेळ आहे. तर डॉक्टर शेट्टी, जर का चालत असेल तुम्हाला तर अजून 2 नो प्रॉब्लेम. मी शुभदा कळके, डॉक्टर शुभदा कळके ला बोलवते. ती रुमॅटॉलॉजिस्ट आहे आणि तिला प्रश्न विचारायचा. Namaskar, sir. खूप मजा Are you related to Dr. Kalke? Yes, he's my uncle. Nair Hospital. Oh, yeah. He has a valve on his name. Yeah. Yeah. Dr. Kalke is my uncle on this side, and Dr. Mrs. Manke is my maushi. As a physician and rheumatologist, and I'm sure you also must have experienced पुष्कळ कॉल्स येतात की आम्हाला ताप येतोय, ब्रेथलेसनेस होतोय, ऑक्सिजन असं झालंय, आणि आपण सांगायचा प्रयत्न करतो की नाही, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची जरूर आहे, तुम्हाला टेस्टिंग करायची जरूर आहे. अँड दे डोंट वॉन्ट टू, ऑन वन साइड दे आर वरीड की टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला कोणीतरी म्युन्सिपाल्टीमध्ये येऊन पकडून घेऊन जाईल. On the other side, there is a denial की हे कोविड नाहीच आहे आणि तू घरी मला येऊन ऑक्सिजन काहीतरी चालू कर आणि काहीतरी मला ट्रीटमेंट दे. आय डोंट वॉन्ट टू गेट ट्रीटेड. You come and see me, you help me, but I don't want to do anything. It is very difficult to convince them because you know that they understand this is possibly COVID and they don't want to deal with it and they don't want to admit on time. So the struggle begins trying to convince them to get admitted and then to search for a bed. And if it is delayed by then the whole process after that. This is the one aspect of it. And the second aspect of it is you as a concerned friend or relative or a doctor, normally, especially if it is a friend or relative, you would personally go there to see them, admit them and help throughout everything. And here, because you are beyond 50 and I'm a diabetic and 2 elderly parents at home, as you earlier mentioned, so you are restricting yourself and you are advising on phone. And a lot of these parents are actually, their children are in UK, US, so they have nobody at home to help them. So you are their daughter, and which you have done all these years, but you are unable to do it now. So how do you deal with this situation? Absolutely. I think it's a very tough situation. And number one is what is happening inside you is also very important. First is when we experience feelings, what is happening inside you. But in a catastrophe, the sole Hindi picture चा hero चा काम आपण करू शकत नाही. मैं जहाँ खड़ा होता हूँ वहां से लाइन शुरू होती है, तो गेला. नवीन हिंदी पिक्चर मध्ये 4 हीरो 4 हिरोईन एकत्र असतात. So what is very important, ताई, Shubhda ताई, is that
you need to work as a team. So you have to build a collaboration with 2 or 3 physicians, 3 or 4 physicians, because this is the time of collaboration. In a catastrophe, team works. So that is number one. So you need to understand that in COVID, people who have had a lot of resentment also talk to each other. Corona has brought everybody to each other. In India, we know that only cricket and war can bring us together. That is number one. आम्ही एक फोन उचलायचा 3-4 लोक एकत्र आणि पेशंट वाटून घ्यायचं आणि ऑफ डे पण घ्यायचं. ऑफ डे, माझा हा ऑफ डे, तू त्या दिवशी बघ, तुझा ऑफ डे, सो दॅट वी आर ऑल नॉट टायर्ड. That is number one. Number two, when those, I understand people who are in America, you have taken care of their mothers, fathers, orthopedic operation, angioplasty, हे सगळं तुम्ही केलं, पण आत्ताच्या काळात तुम्ही करू शकत नाही. So the number two is systems. System म्हणजे there are phone lines available, there are people available, and let them also tap through the system, and you do not do everything at all, and don't feel guilty that you can't go to the hospital. That is number two. तिथून येतोय फोन अमेरिकेत, काय माझ्या आईला बघण्यात आलं, आता 2 मिनिट जरा फोन करून तिच्याशी बोलला. Number 3, doctors should have many avatars. केव्हा सरस्वती, केव्हा महाकाली. काही घाबरायचं नाही. 10 अवतार का होते? कारण different people needed different avatars to deal with the situation that time. So a doctor is able to change the tone and the words without feeling त्यांना काय वाटते, because त्यांना काय वाटते is not important. What is right in the situation is important. You are not here to help people feel better. You are here to help people get better, and to get better, he should go immediately. त्यासाठी जे केलं पाहिजे ते करा. For example, if a close member of your friend's daughter or mother who has been in touch with you for 20 years, and आता शुभा तू ये ना घरी येऊन जरा मला बघून जा ना, घरीच तो एक करून टाका ना, तू का अशी करते, तेव्हा ठामपणे सांगायचं, ताई मी तुझ्यासाठी काय नाही केलं, पण ह्या वेळी तुला हे करायलाच पाहिजे. Avatar. This is something you have to do, others they'll die. So first, make a team. Second, use all the systems available. And the third is talk to them in a way that they will go. Say, for example, with me, it so happens that in mental health, a lot of children who are suicidal, the parents don't listen. नाही तो आमचं तो काय जुरळाला घाबरतो, तो काय तुम्ही म्हणता, तुम्ही 20 मिनिटात तुम्हाला कसं कळलं, आम्ही 20 वर्षापासून राहतो त्याच्या बरोबर. माझं सटकले ना, आफ्टर एक्झॉस्टिंग ऑल, देन आय आस्क देम, तुम्हाला तो आपको आपका बेटा दीवार पे चाहिए या जमीन पे? म्हणजे काय समझा नहीं. आपका बेटा दीवार पे फोटो चाहिए क्या जमीन पे जिंदा चाहिए? भडकतात ते, लई भडकतात आणि मला सोडून जातात, पण ते गो टू अदर सायकॅट्रिस्ट अँड दे टेक ट्रीटमेंट. सो यू आर नॉट द ओनली गॉड ऑन दिस अर्थ. तुम्ही रागवलं तर ते तुम्हाला सोडणार, बट दे विल गो टू सम अदर डॉक्टर अँड टेक ट्रीटमेंट. सो यू हॅव टू डू युअर कर्म. समजा तुम्ही श्रीकृष्णाचा अवतार आहात, तुम्ही असं करत you have to work, otherwise madam you will get exhausted and burnt out. So tomorrow morning look at all the physicians around. कोणी कोणाचा पेशंट खात नाही. जे इथे लिहिलंय ते येणारच. And when the team is there, people are also very secure. People feel very good. मॅडम किती चांगले आहेत, ते जेव्हा नसताना ते फोन इतर जे आहेत डॉक्टर त्यांच्याकडे जातात, तेवढे चांगले आहेत. And don't be very scared to please everybody. There are 3 faults of human race. I should love everybody. Everybody should love me. I should not hurt anybody. And third, situation should be as conducive to my liking. Now, so you have to take a different avatar. Sometimes Saraswati, sometimes Kali, sometimes whatever, and tell them this is what I can do. And when you have to rock the boat, हलवा त्यांना. त्यांचं तिथे अमेरिकेत ते मुलगा आहे ना, त्याला पण हवा, तुझ्या आई ऐकत नाही रे, ती जाणार, तू तिला कसंही करून तिथून काय शिव्या दे, प्रेम कर, काही सांगून तिला कसंही त्याला सांग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं.
and don't feel that you're responsible for everybody's life. Jivan Maran Vidhi Hath. And I'll tell you, ma'am, it's at the end of the day, you're asking a very good question. And that question is whether you want to survive or you want to perish. So you have to be, if somebody is playing hockey, they will know you have to be the left half of the hockey team. The left half was Ajit Pal Singh, long ago, great left half across the world. His job is to pass the ball. His job is not to hit the goal. His job is to pass the ball so the others go and hit the goal. So take that role now, and you learn through this entire process. Otherwise, त्यांचा फोन आला तर तुम्हाला भीती वाटत, काय त्याला सांगून संतप्त, आता तिचा फोन आला बघा ना, असा होणार. So tomorrow there's a team, you have all the phone numbers of the system, and you will take avatars, and that's how you need to do. Otherwise, you'll get unnecessarily burnt out. I'm sorry, I'm saying it in a very lighter way, but this is only. It is true. Luckily, for patients, I'm already in group practice, so that patients is not the worry. But yes, relatives you do have to manage. Yeah. And systems. When they see your website or that, they need to see phone numbers, the PNC numbers, whom to call, what to call, how to get beds, and all those things has to be on your phone so that they get the access. And also hire 1 or 2 interns, pay them some money. They will also handle half of your work. No, luckily I am not dealing with COVID, so it is not about the. Oh, physician तुम्हाला phone येणार. Patients येतात. So we are referring. If you hire an intern, she'll do half the calls, half the things, and you. No, we have MD physicians working with us. मग काय झालं? मग काय problem? तुम्ही इथे बसायचं, आसन असेल तर आसन ग्रहण करायचं आणि असं करत राहायचं. It's almost as if just by that small question, you know exactly what is happening in everybody's mind and background. It's almost seems like that. Because I know all the people here, and when you answer the unasked questions also. So that is really amazing. Yes. I want to invite माझी चुलत बहीण आहे मंजिरी जोशी. Manju was on the phone in between. Yeah, Manjari, go ahead. हॅलो डॉक्टर. तुमचं आतापर्यंत तर सगळं गायडन्स इतका छान आहे की तुम्हाला म्हणजे तुमचा ब्रेक करायला ऍक्च्युली हे वाटतंय. पण एक सिच्युएशन अशी विचारायची होती की दोघं भाऊ आहेत. एक मोठा भाऊ, त्याची फॅमिली म्हणजे बायको आणि 19 वर्षांचा मुलगा, तिघही कोविड पॉझिटिव्ह, आणि त्याचा धाकटा भाऊ 4 दिवसानंतर पॉझिटिव्ह आला, आणि मोठे भाऊला ऍडमिट व्हायला सांगितलं, ते ऍडमिट झाले, आणि विदिन 8 to 10 days ही पास्ड अवे. तर म्हणजे त्याचे फॅमिली आणि हे म्हणजे कसं डील करू शकतो ह्या परिस्थितीमध्ये? Who's alive in the family? 2 brothers. हा, 2 ब्रदर. ऍक्च्युली माझ्याच घरी हे झालंय. आणि आई बाबा? आई आहेत. You are the sister? सिस्टर इन लॉ, माझे मोठे दीर. अच्छा. So when there's an unexpected the shock and you don't know what happened, सकाळी उठताना असं वाटतं की तू इथेच आहे, त्या रूम मध्ये झोपलास. It is still unbelievable, yeah. Unbelievable. So this is a state of shock as of now, and the shock will sink. And Indians don't talk. So it is important that alternate day you all sit down together and let people talk whatever they want. They will say, I should have admitted him 2 days ago. Whatever. Don't explain anything to anybody. Let them talk as it is, and allow the heart to flow. That is number 1. Number 2, he was married? Yeah. Okay, and so very important for you to be, you're in the same house? नाही, ते दुसऱ्या घरी ठाण्याला राहतात, आम्ही डोंबिवलीला आहोत. Important to be in touch with her, see that her parents are also in touch with her. Yeah. And the state of shock will last for some time, and slowly the early acceptance of the demise will be there, early acceptance.
at that point of time, remember not to utter these 4 sentences. जे झालं ते झालं, आता आपण पुढे बघू. रडून काय उपयोग आहे? आपल्या हातात काय नाही, ते सगळं त्यांच्या हातात आहे. Just being with the person is more important than doing or explaining. 3 things they need now is a place where people don't judge them, a place where they believe they will be supported now and in the future, and a place also where they eat and sleep. Let them not starve themselves and eat. And 4th, very important, stay away from curious relatives. Keep those guys away completely. Those relatives who are curious and inquisitive, those relatives who behave like Sherlock Holmes, they are the most dangerous people. They are the people who cause a lot of pain. पण कसं झालं ते, तुमचं कोण डॉक्टर होते, तुला सांगायचं होतं ना, माझे डॉक्टर असं का केलं तू? मिनिट टू मिनिट ज्यांना जे पाहिजे त्यांना हाकलून टाकायचं, इव्हन इफ दे आर क्लोज मेंबर्स ऑफ द फॅमिली.